नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. क्या बात है, क्या बात है. प्रणवला प्रत्येक कुठे स्क्रीन रिच्युअल असं आहे. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. हे वाक्य तुम्हाला जरा फॉर्मल वाटत असेल, पण आपला हा शो आहे ना, हा अत्यंत इन्फॉर्मल असणार आहे. काळजी करू नका. कारण बघा ना, लग्न, मुलं बाळं, संसार, कंपॅनियनशिप या ज्या सगळ्या अशा जडजड वाटणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्या या शोमध्ये सोप्या होऊन जाणार आहेत. कारण आम्ही इथे मनसोक्त गप्पा मारणार आहोत, पण प्रश्न मात्र तुमच्या मनातले असणार आहेत. आणि आज या पहिल्या भागात आपल्याकडे जी अनुरूप जोडी आली आहे ती अत्यंत प्रेरणादायी आहे. या दोघांनीही आपापल्या आयुष्यात नाव कमवलेलं आहेच आहे आणि एकत्र वाटचाल करत वैयक्तिक आयुष्याची वीण सुद्धा अगदी घट्ट विणली आहे. पूर्ण ब्रह्माच्या संस्थापिका जयंती कठाळे आणि त्यांचे पती जे सायबर क्षेत्रात तज्ज्ञ आहेत असे प्रणव कठाळे. तुम्हा दोघांचंही द अनुरूप शो मध्ये मनापासून स्वागत. खूप धन्यवाद. तुमचा प्रवास खरंच अनेकांसाठी आदर्श असणार आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या संसाराचा जो प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आणि तुमच्याकडनं खूप काही शिकायचं आहे. आता एकदम असं वाटलं खूप सारं भार खूप शिकवा. मग भार नका घेऊ, मग आपण गप्पा मारूया फक्त. चालेल. सगळ्यात आधी लाईफच्या याच्यावरनं कोणीतरी शिकणार आहे, जरा सांभाळून नाही, जे खरं आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुमच्या लग्नाच्या आधीचा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे सगळ्यात आधी, की लग्नापर्यंत कसे पोहोचलात? तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? मी देऊ का उत्तर? हो. याला लव्ह कम अरेंज मॅरेज म्हटलं. बर. म्हणजे प्रेम ह्यांनी केलं, अरेंज माझ्या मायबापांनी केलं. मी लग्नाला हो म्हणून मुलगा चांगला आहे करून टाक लग्न म्हणून मी करून घेतलं. वा. कारण वर्गमित्र. हो. अच्छा, म्हणजे तुम्ही लहानपणापासून एकत्र आहात? आम्ही 11वी पासून सोबत आहे. अच्छा, कॉलेज पासून. आणि कॉलेज पासून रावसाहेब प्रेमात पडलेत हे मला कळलं आमच्या ग्रॅज्युएशन मध्ये. तोवर मला काहीही गंध नव्हता. हा माझा रायव्हरी. असं छुप प्रेम होतं तुमचं? माझं ना हिंमत नव्हती तेवढी. अभ्यास महत्वाचा ना. आधीपासून तेही सांगितलं गेलं होतं की अभ्यास करायला पाहिजे, हे सगळं नाही करायचं असं सगळं. पण ते मनात ठेवलं होतं. ते होतं आणि असण्याला काय वाईट आहे त्याच्यात? म्हणजे मनात होतं. नागपूर मधल्या 2 वेगवेगळ्या विभागांमधून होता मी. एक पुला पलीकडचं आणि एक पुला अलीकडचं जे नागपूर आहे. तर अशा 2 याच्यात आहोत. हा पुला पलीकडचा, मी पुला अलीकडची. त्याच्यामुळे तिथे अभ्यासाला किंवा तिथल्या ऍक्च्युअल लाईफला एका सोळेबद्ध पद्धतीने वाढवले जातात मुलं. आणि मी पुला अलीकडची. हे म्हणजे बम बाईक घेऊन धडाधड फिरणारे, दिंगा मस्ती दिंगाणे करणारे लोक. आणि म्हणजे डंके की चोट पे नाच लेंगे, बाद में क्या होता है देख लेंगे, असं वगैरे किस्से होते आमचे. आणि हा म्हणजे एकदम सिन्सिअर, अगदी ओपन मेरिट वगैरे वगैरे यांचे फोटो बिटो येणार की यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क. आम्ही म्हणजे ढकलले समोर अशा याच्यात. बापरे. ही अशी तुमची बॅकग्राऊंड असताना कसे पोचलात मग इकडे? आमचा दोघांचा कॉमन मित्र, वर्गमित्रच, त्यांनी ह्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट मागितलं की तू तुला आवडत्या पोरीला प्रपोज करून तिच्याकडनं होकार आण. अरे वा. तेच गिफ्ट राहील म्हणे माझं. अच्छा, फुल चॅलेंज. त्याच्या कानाखाली अजूनही वाजवते. काय पण म्हणजे अगदी खरं आहे. जसं तुम्ही म्हणाले की मनातल्या मनात बऱ्याच
गोष्टी होत्या पण त्या अशा कधी समोर यायला हिंमत नव्हती ना, तर मग काहीतरी कारण लागतं. तर आमचा तो जो मित्र आहे ज्याच्याबद्दल मी बोलते आहे, आणि त्यांनी मला खरंच असं म्हटलं की बा वाढदिवसाचं काय, आणि मध्यमवर्गीय परिवारात असे काही खूप वाढदिवसाच्या वेळेला तेव्हा ऍटलिस्ट बरोबर, असे gifts काही द्यायचं हे नव्हतं. आम्ही तरी काय, तो म्हणाला की हे छान गिफ्ट आहे, त्याच्यात तुला पैसे खर्च करायची आवश्यकता नाही. पण म्हटलं अरे हिंमत खूप लागणार असं काय. मग आम्ही ते व्यवस्थित प्लॅन केलं की कधी कसं कोण बोलेल, म्हणजे आम्ही म्हणजे मित्रांनी, नॉट आम्ही. तिला त्या माहितीच गंध नव्हता, पण मी इन्व्हिटेशन केलं त्या बर्थडे साठी किंवा माझा वाढदिवस आहे, माझ्या घरी सगळे मित्र आम्ही जमणार आहोत, तू पण ये. मग ही आली पण, आणि मोठ्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे त्या वाढदिवसात तुम्ही प्रपोज वगैरे केलं? हो, म्हणजे नंतर वाढदिवसात नाही, कारण म्हणजे तेव्हा तेवढी permission हिंमत नव्हती ना, नव्हती आणि ते आई-वडिलांच्या घरी समोर होतं. बापरे, तिथेच काका काकांनी जोडपलं असतं. हे काय मग त्या क्षणी काय झालं नक्की प्रपोज केल्यावर? तेही सांगेल. हा, यांनी प्रपोज केलं, पण माझं ग्रॅज्युएशन म्हणजे होत आलेलं, BSc फायनल. फायनल इयरलाच होती मी. मग घरात सगळ्यांचं असं की बा आता लग्न लावायचं का पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय. आणि मी म्हणजे एकदम स्वतंत्र विचारांच्या पद्धतीने वाढलेली, कारण घरात आई वडील स्पोर्ट्स कोच होते आमचे. मी नॅशनल प्लेयर होती, जिम्नॅस्टिक आणि ॲथलेटिक्स मधली. रोप मलखांबिंग माझा मेन्स होता. तर त्याच्यात आम्ही लोक म्हणजे बाबांनी स्पष्ट विचारलं काय करायचंय. म्हटलं मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, मी काही इथे थांबणार नाही आहे, मला कम्प्युटर्समध्ये जायचं आहे. तर तेव्हा यांनी जेव्हा हे विचारलं की बा मला इच्छा आहे असं असं माझ्या मनात आहे, तुझं काय म्हणणं आहे. ते प्रपोजल खूपच गोड होतं. तर मी त्याला सांगितलं की मला 4 F लागतील, ते आणू शकत असशील तर घेऊन ये, नाही तर F हो. मग ते 4 F जाणून घ्यायचे आम्हाला. बेसिकली नाही म्हटलं. या सगळ्यांचा मुद्दा आहे की तिने सांगितलं की बघ मला ना शिकायचं आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे, मला या सगळ्या गोष्टींसाठी आत्ता वेळ नाही, असं इतक्या स्पष्ट शब्दात तिने सांगितलं. आणि ऑफकोर्स बाकी मग तिने ते 4 F खूप अवघड होते का? म्हणजे फॅन, फ्लॅट, फियाट आणि फॅन्टसी. ओ किती गोड. आणि हे आण, तू स्वतः आण, कारण मला माझा F आहे मिळवायचं आहे, माझं फ्युचर मला डेव्हलप करायचं आहे. म्हणून मी बाकी कोणाचाही विचार करत नव्हती, कारण खूप खूप गरीब परिस्थिती पाहिलेली आहे. म्हणजे स्पोर्ट्स टीचरला काय पगार असेल, बरोबर. किती स्वप्नांचा चुराडा करत मायबापांनी आम्हाला गाड्या घेऊन दिल्या आहेत, आमचं आम्हाला माहिती आहे. बरोबर बरोबर. तर म्हणजे क्लासेसला बाकी सगळेजण गाड्या घोड्यात नेणार, आम्ही सायकलींनी जायचो. त्याच्याबद्दल मी आज धन्यवाद देते मायबापांना की बरं केलं. आज जेव्हा आम्हाला 18 तास कामं करायची वेळ येते ना, तेव्हा ढोणाशी गाड्या असत्या तर आज उभंच राहू शकलो. आणि मला ते आणखीन छान याच्याकरता वाटतं की माझ्याकडे पण सायकलच होती, हिच्याकडे गाडी असती तर मग मला विचारायला अजून अवघड गेलं, आणखीनच कठीण झालं असतं. आणि इनफॅक्ट हे लोक जेव्हा म्हणजे या मैत्रिणींचा ग्रुप जेव्हा सायकलनी घरी जायचा शाळा झाल्यानंतर, तेव्हा आम्ही मित्रांचा ग्रुप पण मागे मागे जायचो. इतकं लक्ष ठेवून होतात म्हणजे तुम्ही. खरी भेट घडली ती ऍक्सिडेंटनी, खूप मोठ्या ऍक्सिडेंटनी 12वीत ऍक्च्युअली मी याला ओळखायला लागली. बर. मी ऍज आय सेड की मी प्रचंड मस्तीखोर मुलींपैकी, म्हणजे मला कधीच नॉर्मल पद्धतीने टीचर्सनी बोलवलंच नाही अगं क्लासमध्ये. असा चॉक घ्यायचा, डस्टर घ्यायचं, भडकन फेकलं, इकडे बघ, त्याच्याशिवाय आम्ही लक्षच नाही दिलं. बापरे. आता बघून असं वाटत नाही नाही पण वाटतं, मस्तीखोर असतील ते असं वाटतं. आणि असंच केमिस्ट्री लॅबमध्ये आमच्या त्या मॅडमने आम्हाला सांगितलं होतं 2 ड्रॉप H2SO4 टाका त्या टेस्ट ट्यूब मध्ये. आम्ही अख्खी बॉटल असा टेस्ट ट्यूब आणि असं वरून ते ओतलं, ते भडकन उडालं. माझे पूर्ण डोळे बापरे जळले होते, हे पूर्ण गेलंय, आतमधनं रेटिनावर स्पॉट आलेले आहेत. बापरे बाप. आणि त्या डॉक्टरनी सांगितलं की ही पोरगी काही 40 नंतर हिच्या बघू शकणार नाही, ब्लाइंड होईल. आणि मला त्यावेळेला काहीच दिसायला नाही. बरं, आता ते सगळं एवढं झालेलं आहे. मग डॉक्टरनी फर्स्ट एड वगैरे दिला, सगळं झालं. आम्ही त्या आय हॉस्पिटलमध्ये गेलो, मी अशी बसलेली आहे, ते सगळं आता रडारडी सगळं चालू आहे. आणि ते म्हणे की आता तुझ्या डोळ्यात काहीतरी औषध टाकलंय, वर दिलेलं वाच.
मी आपल्या डोळ्याशी मिचमिच करत उघडलेत, मला काही वाचता येईना. इकडनं बाबांचा आवाज आला, ही पोरगी ब्लाइंड झाली तर हिला मी आत्ता शूट करील. अख्खा बोर्ड वाचून काढलाय, स्पष्ट दिसायला लागलं. सगळं क्लिअर दिसायला लागलं. क्लीन शीट बघू शकत होते मी, कारण भीती इतकी होती. तर त्या ऍक्सिडेंट मध्ये त्या टीचरनी सगळ्या बाकीच्या स्टुडंट्सला सांगितलं होतं की तिचे डोळे गेले, ती ब्लाइंड झाली. म्हणजे ही वेगळ्या बॅच मध्ये, यांची बॅच वेगळी आमची होती. बॅच वेगळी होती. त्याच्यानंतर सगळ्या बॅचेसना असं सांगितलं होतं की बघा बरं, तुम्ही सांभाळून एक्सपेरिमेंट करा, असं तसं सेफ असतं, पण तुम्ही जर काही उगाच कराल तर असं होऊ शकतं. मागच्या बॅच मध्ये एका मुलीचे डोळे गेले आहेत आणि मग आम्हाला क्युरिओसिटी की कोण, इन्फॉर्मेशन काढली, मॅडमचाच नंबर निघाला. आणि मी आपलं 3 महिने 12वीचे माझे, ऐको मला काही दिसत नव्हतं, मी फक्त ऐकण्यावरनं अभ्यास केलेला. तेव्हा हा भेटायला आलेला, आम्ही आणि मित्र. तेव्हा त्या अंधारिक हा डोळ्या अंधूक नाही पण ते मला सांगू दे गंमत. बरं, आता आम्हाला आमच्या मॅडमनी असं सांगितलं की आंधळी झाली मुलगी वगैरे, तर आपलं एक असं हे असतं नाही. आणि तेव्हा हिंदी पिक्चर बघून बघून असंही होतं की असं ते पांढरी लावलं असेल, पट्टी पांढरी पट्टी लावली असेल वगैरे, असं जनरल आमचं हे होतं. बरोबर. तर आणि माहिती नव्हतं, साधारण अंदाज होता की ही कुठल्या एरियात राहते, पण एक्झॅक्ट पत्ता नव्हता माहिती. तर मग कुठून तरी पत्ता मिळवला, मग असं ठरलं की जायचं. मग शाळेत झाल्यानंतर एक दिवस आम्ही सगळेजण, म्हणजे 3 मित्र आम्ही गेलो. तर तिथनं आम्ही ज्या लेन मध्ये राहते तिथे आम्ही गेलो. तर मॅम बाहेरच होत्या आणि चष्मा म्हणजे गॉगल घालून, आणि यांच्यासोबत एक कुत्रा होता आणि ते फिरत होते. हे आपलं मॅच नाही होत आहे बघा, हे पट्ट्या कुठे आहेत, पांढरी पट्टी कुठे आहेत, काहीतरी आयदर मॅडमने व्हाईट फ्रॉक घालून सोबत माझा ब्लॅक डॉग होता, तर तो ही वॉज म्हणजे एस्कॉट डॉग. तो घरातलाच होता पण त्याला तसं तयार केलेलं होतं. तर मी त्याला हात धरून तो फिरायला घेऊन जात होता मला. ही छान फिरत होती. अरे काहीतरी गडबड आहे. अशी आमची पहिली शाळेच्या बाहेरची भेट. घरी गेलो होतो आम्ही तिथे. तर तुम्ही जसं विचारलं ना इथून प्रवास पुढे कसा झाला, तर ते मनातनं जे आहे ते असं प्रत्यक्षात कसं उतरलं, तर तो एक मेन. कधी कधी काही चुकीच्या गोष्टींमध्ये काही चांगलं घडतं असं म्हणतात. हिच्यासाठी चांगलं असं झालं की हिला चष्मा लागला, ही चष्मा बघून आणखीन गोड दिसायला लागली. बघितलं नाही, आजकाल लावत नाही चष्मा, पण तरी छान दिसते. आणि माझ्यासाठी असं चांगलं झालं की मग घरचा पत्ता मिळाला आणि घरी जाता आलं. नाहीतर मी ती हिंमत कदाचित केली नसते. ते काही वेळेला असा पुश लागतो म्हणतात. आणि मग हे हुशार मुलं ना, मग हुशार मुलांना घरांमध्ये एंट्री द्यायला त्या निमित्ताने ही तरी अभ्यास करायला. हुशार आणि चांगले ते बघून कळतं ना, आई बाबांना कळतं की हा मुलगा याला आसपास येऊ द्यायचं की नाही, त्यांना एक ते उपजतच असतं. पण ते काय असतं मित्र परिवारांमध्ये ना, म्हणजे एकमेकांना इन्फॉर्मेशन देतात. जसं कोणाला कळलं की या मित्राला ही मुलगी आवडते, तर तिच्याबद्दलची सगळी माहिती कुठून 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 येतेच आपल्याकडे. त्याच्यामुळे मला माहिती होतं. जसं आम्ही 12वी नंतर आम्ही शाळेत पण नव्हतो, म्हणजे ही BSc करत होती, मी इंजिनिअरिंग करत होतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, पण माहिती नक्की मिळायची. तेव्हा मोबाईल वगैरे असं काही नव्हतं, त्याच्यामुळे व्हॉट्सअप नव्हते. बरोबर. यांच्याकडे लँडलाईन आला होता फोन नुकताच, आमच्याकडे पण नुकताच लँडलाईन फोन आला होता. पण रोज रोज बोलणं काय असं, आणि प्लस ते ग्रॅज्युएशनच्या वेळेला जे 4F आणि ते सगळं झालं होतं, त्याच्यामुळे मग आमचं असं झालं की नाही म्हटलंय, पण असंही म्हटलंय की मित्र आपण राहू शकतो. अच्छा. पण हे त्यावेळेपुरतं म्हटलं असेल, खरंच म्हटलंय की नाही, मग 1 महिना फोन नाही करून बघू आपण, की नाही बोलायचं, बघा खरंच आहे की नाही. मग ते थँकफुली असं झालं की नंतर आमचं बोलणं सुरू झालं. सो संपर्क होता आणि मग नंतर बऱ्याच काळापर्यंत संपर्क होता, म्हणजे अगदी लग्न होईपर्यंत संपर्कच होता आणि त्याच्यानंतर अजूनही आहे आणि पुढेही राहील. माझ्या करिअर मधला माझा पहिला मॅनेजर प्रणव आहे. हो, मी अल्गोच्या पेपर मधली टॉपर होती तेव्हाची. आणि मला आणि पेपर मध्ये वगैरे यू रिमेंबर रिझल्ट पेपर मध्ये ते मार्क लिहून असे ब्रॅकेट मध्ये, करेक्ट, आपापलं नाव. आणि माझ्या रोल नंबरच्या समोर मार्क फेलचे. मी इतकी अशी ना, काय एवढा अभ्यास केला, काय एवढं लिहिलं, सगळं लिहिलं, काहीच मार्क नाही दिले, असं कसं करतात हे लोक. हे पेपर तर तपासणारे चांगले नाही आहेत. आणि मला शाळेतल्या प्रिन्सिपलनी, म्हणजे आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलनी बोलवलं, कुठे आहेस? मी म्हटलं आहे, म्हणजे पेपर, सॉरी सर म्हटलं, फेल झाली. तर म्हणे फेल झाली,
वेडी आहेस का? अगं युनिव्हर्सिटी टॉप केलंय तू. ओ डायरेक्ट. हा. आणि मग जे धावत पळालो अक्षरशः तिथे की आपण अरे वा, आता कसं वागायचं, आता कसं हे वेगळंच काहीतरी झालंय आपल्या आयुष्यात. तेव्हा जो पहिला फोन केलाय तो ह्याला केला. ओ किती छान. युनिव्हर्सिटी टॉप केलाय. लँडलाईनचा काही तर फायदा झाला. कमाल. तिला मला वाटतं असंही वाटलं असेल, आणि की तो बघ बेटा, फोन तू साध- एकटाच अभ्यासू नाही आम्ही पण आहे. असं म्हणायचं असेल तिला की तू काय शहाणपणा पण त्या क्षणी तुमची आठवण आली. इथेच तो गोडवा आहे ना नात्याचा. हो ना. आणि मग किती वर्षांनी लग्न केलं? मी याला 7.5 वर्ष फिरवलंय. नाही 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 अच्छा, नाहीच म्हणत होता नाहीच तरी म्हणत सुद्धा. जर मी सेट नाही झाली तर मी त्याला हो म्हटलंच नाही. ओ, म्हणजे तुमचं लग्नापर्यंतचीच प्रोसेस केवढी मोठी. यांचं फार स्ट्रगल करवलं तो. आता तो मला आता तो खूप भावकाव झाला. ते असं आहे की चांगली गोष्ट होण्यासाठी मिळण्यासाठी अथक परिश्रम करायला लागतात. ते अथक केले हे महत्वाचं आहे तिथे. नुसते परिश्रम नाही चालत ना म्हणून. वा वा वा, किती छान. यांचं तर प्रेम होतच तुमच्यावर. तुम्हाला असा कुठला क्षण होता की असा एक टर्निंग पॉइंट असतो बघा की हो यांच्याशी करूया लग्न, आणि एवढा वेळ घेतलाच आहात तुम्ही, तर काही असा काही क्षण होता, अनुभव काही? नाही, आपण ना आपल्या मोठ्यांचं ऐकतो. तर मला मामा माझा खूप जीवाभावाचा आहे. तर मामानी मला एक दिवस असंच गच्चीवर घेऊन गेला. मोना चल. मला मोना म्हणायचे, हा मला मोनी म्हणतो. That's my name. Okay. तर मला गच्चीवर घेऊन गेला, म्हणे मोना, आणि हातात कॉफी बी. म्हणजे मामा कॉफी बिफी म्हणजे एकदम माझ्यासाठी असं वेगळं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं सगळं, आणि मी जॉबला लागलेली. आम्ही दोघं सोबत, आम्ही पेट्रोल पार्टनर. कारण तेव्हा खूप दूरपर्यंत जावं लागायचं, तर मग पेट्रोल पार्टनरशिप म्हणजे मग तेवढीच सॅलरी वाचते, सगळंच होतं. तर दॅट यूज टू बी. आजही सांगते, म्हणजे आजच्या पोरांना ह्याच्याबद्दल खूप असं हे काय व्हॉट्स दॅट असं वगैरे म्हणतात लोक. पण बाईकवर बसताना मध्ये बॅग घेऊन असं धरून कोणाला काही वाटलं नाही पाहिजे. दॅट इज लाईक इलिगल थिंग ऑफ द लाईफ असं वगैरे होतं ते. तर आम्ही ते सगळं मेंटेन केलेलं आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं गेलेलो आहे. मला सगळ्यात जास्त जेव्हा हे पटलं, म्हणजे मामाने जेव्हा विचारलं की बघ मुलं शोधायचे, आमचे चपला नको जिजवू, खूप चांगला पोरगा आपल्याच हाताशी आहे, लग्न का नाही करत आहे? एनिवे लग्न टाईट झाली त्यांची. पण या गोष्टीसाठी हा भाव खाऊ शकतो की पूर्ण आयुष्यात तोवरच्या एखादा ह्युमन सोल न प्युरेस्ट फॉर्म मध्ये असतो. बहुधा प्रणव प्युरेस्ट फॉर्म ऑफ सोल आहे की त्याचा तो चांगलं वागणं जे आहे ना, ते नंतर मला काही काळासाठी डोईजड झालं की तू इतकं चांगलं नको वागत जाऊ, यू शुड नॉट बी सो चांगला. एक एक्झाम्पल आहे त्याच्यासाठी मी शिव्या खाल्ल्यात खूपदा, आणि मग मी सुधारलो नंतर. तर असं जर काही कमी झालं असेल जेवणात, आपण जेवण बसलोय सगळे, थोडस कधी मीठ कमी होतं, काय असं इकडे तिकडे होतं, मी सांगणार नाही, मी म्हणेन छानच झालेलं आहे. आणि मग हे हिला कळेल, हिनी टेस्ट केल्यावर की हे काय मूर्खपणा, सांग ना मीठ कमी झालंय, काय वाढलेलं आहे ना पाण्यात मीठ, काल ते होतं की इतकं चांगलं नको वागू, जमत नाही, चांगलं नसेल तर सांगायला पाहिजे. हो ग, मी खरं सांगते, म्हणजे मी मुद्दामून मीठ घातलंय जास्तीचं की आज तरी बोलतोय का असं. हे मला नव्हतं माहिती. दोडक्याची भाजी काही खारट करून ठेवली होती मुद्दामून, की हा खायला बसला की याला खारट लागलं पाहिजे. काय मी गपर गपर 5 पोळ्या आणल्यात, काय वेडा आहे माणूस, टेस्ट पण मेले. काय प्रेम प्रेम बाप रे. हो की नाही, यू आर सो लकी. नाही नाही, खूप डोईजड आहे. नाही नाही नाही, इतकं आपल्याला नाही चांगलं वागता येत. मग तो आपल्याला पश्चाताप होतो. मी असं डोकं घेऊन बसते, अरे असं कसं. नाही म्हणजे तसं नाही, पण होतं असं की, आणि
माझी आई पण नोकरी करायची, सो आमच्याकडे पण आई बाबा दोघेही नोकरी करायचे. आणि मला ते माहिती आहे की नोकरी सांभाळून स्वयंपाक करणे, घरच्यांसाठी सगळं व्यवस्थित करून मग ऑफिसला जाणे आणि मग आल्यानंतर पुन्हा तेच करणे, असं इट्स नॉट एन इझी थिंग. बरोबर. तर माझ्या डोक्यात ते असायचं की मग ते सगळं ती करते आहे ना स्वतःहून, तिथे काय माझी काही मदत होत नाही, तिथे तुम्ही मठ्ठ आहे नुसतंच उभा राहतो की काय हा वा 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 वा. तर मग एवढा सगळा जर प्रयत्न आहे तर मग थोडंसं मी तिकडे तिकडे झाला तर काय फरक पडतो, इट्स ओके. आपण बाकी सगळीकडे गावात ऍडजस्ट करतो, घरात करायला काय प्रॉब्लेम सो स्वीट. लग्नानंतर असे काय प्रसंग घडले? असं होतं बघा की लग्नानंतर काही प्रॉब्लेम, मेजर प्रॉब्लेम येतो, काही फायनान्शियल प्रॉब्लेम येतो किंवा काही तुमच्या आयुष्यात आलेला, ज्याच्यामुळे आपण जास्ती एकत्र येतो, ज्याच्यामुळे आपल्याला एकमेकांविषयीच्या काही वेगळ्या गोष्टी कळतात. असं काही तुमच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात झालं? आपल्या मराठी लोकांमध्ये एक टिपिकल म्हण आहे, ती आहे की बोट लागलं का पोट येतं. लग्न झालं आणि मी प्रेग्नंट, आणि प्रणवला जावं लागलं पॅरिसला. प्रणव वेंट फॉर 15 days अँड आय वॉज कॅरिंग अवर फर्स्ट बेबी. आणि ऑब्विसली तेव्हा असं असतं की ओ आपण दुसऱ्या शहरात आहे. आम्ही बंगलोरमध्ये राहायचो. ही वॉज वर्किंग विथ इन्फोसिस, आय वॉज वर्किंग विथ महिंद्रा. आणि ही वेंट फॉर सम मीटिंग फॉर 15 days. ठीक आहे, 15 दिवस इट्स ओके, फाईन, मॅनेजेबल आहे असं. आणि माझं पहिलं प्रेमपत्र जे त्याच्या हस्ताक्षरांमध्ये लिहिलं गेलं ते पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या समोरच्या बाकावर बसून लिहिलं गेलं. हे खरं आहे. त्याच्या आधी पत्र नव्हतं लिहिलं, एकच जे मनी ते ओठी यायलाच खूप वेळ लागला. आणि पत्र सच असं काही झालं नाही, कारण की मग ते ओठी आल्यानंतर भेटी होत गेल्या. तर पण ते खरंच आहे, त्या 15 दिवसामध्ये पहिल्यांदा असं झालं की आम्ही खूप दिवस असे वेगळे आहोत आणि बोलणं नाही होत आहे. आणि अगेन मोबाईल आणि व्हॉट्सअप नव्हता, त्याच्यामुळे इंटरनॅशनल कॉलिंग वॉज लाईक एक्सपेन्सिव्ह बी. आणि त्याच्यासाठी खूप ते फोन करा इथे, मग ते लावून देतील आणि असं भानगड होते, ते कॉलिंग कार्ड वगैरे घ्यावं लागायचं त्याच्यासाठी. तर ते 15 दिवस आम्ही बरेच असं म्हणजे पहिल्यांदा असं झालं होतं ना झाल्यानंतर. तर सो दॅट वॉज लिटल डिफरंट. मग ते पत्र, आणि त्या पत्रात लिहिलं गेलं की बा प्रिय मोनीस, तसं बरंच लिहायचंय, पण आत्ता भूक लागली आहे. पावसाचं पाणी पडलं का त्याचे अश्रू पडले मला माहित नाही, ते पत्र अजूनही आहे. त्याच्यात तो असा ड्रॉप आहे. आणि सुंदर हस्ताक्षरांसाठी, शुद्ध हस्ताक्षरांसाठी अनेक वर्ष अवॉर्डी व्यक्ती आहे हा. म्हणजे हिऱ्यासारखे अक्षर आहे, इफ यू कॅन सी. आणि शुद्ध लिहितो, म्हणजे अशुद्ध नाही लिहित, शुद्ध लेखन, सुंदर. तर त्याच्यात ते लिहिलेलं पत्र, आणि जेव्हा ते माझ्या हातात आलं तेव्हा ते कानी पडलं की मी वाचून दाखवतो तुला. त्या कॉलवर ऐकत होती मी, नाही लाईक, म्हणजे मी पहिल्यांदा प्रणवच्या प्रेमात पडली. की पुन्हा म्हणत नाही आणि पहिल्यांदा पडली म्हणते. बघा किती जुळाले, अजून 8 वर्ष कंटिन्यू होतं झालेलं आहे. बोल तू. कारण तेव्हा तुम्ही रिअलाइज करता की he is the one. Right? There you tell yourself, your inner soul की yeah, he is the one. आणि आता याला जे हवंय ते सगळं याला मिळत, आणि ते मिळत नसेल तर ते आणून देण्याची ताकद माझ्या हाती होती. याच डोक्याने होती मी पूर्ण वेळ. आणि मग तिथनं जे ते बॉन्डिंग जे म्हणजे स्ट्रॉंग होत गेलं, तर ते आजतागायत असं आहे की आता फक्त डोळ्यांमधनं कळतं का काय बोलायचंय. म्हणजे आता तुला चहा हवाय का हे सांगायची गरज नाही पडत. म्हणजे त्यांनी बोलायच्या आत आधण ठेवलेलं असतं, किंवा मला आता गरम दूध हवं आहे हे मला सांगायची गरजच नाहीये. आल्यानंतर जर ह्याचा ट्रॅव्हल असेल आणि मी ट्रॅव्हलवरनं आली असेल तर टेबलवर गरम दुधाचा ग्लास असतो आणि तो तेवढाच वॉर्म असतो, कारण त्याच्यासाठी तेवढी रचना तयार असते की आई एवढ्या वेळात पोचते, हे मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून टेबलवर ठेवायचं. मग त्याच्यासाठीचे इन्स्ट्रक्शन असतात. आईला मोगऱ्याचा गजरा आवडतो, ही इन्स्ट्रक्शन पूर्णब्रह्म मध्ये एका मॅनेजरला सांगून ठेवलेली. 3 वर्ष सलग मोगऱ्याचा गजरा मी घातलेला आहे.
किती छान. तर मग ते बॉन्डिंग मग सगळीकडे तुम्हाला दिसत जातं. करेक्ट. फक्त मी एका ठिकाणी ते बॉन्डिंग मागे घेतलं होतं, ते म्हणजे याच्या व्हाईट शर्टला न हात लावणे. याच्या व्हाईट शर्टला मी हात त्याच्या लावत मागे नाही. हा उदात्त हेतू होता की माझा व्हाईट शर्ट हा व्हाईटच राहावा. कारण की पांढरा शर्ट बाकी रंगांच्या कपड्यांसोबत धुतल्या जातो आणि मग त्याच्यावर डाग पडतात आणि आपल्याला म्हणजे मला आवडतो व्हाईट शर्ट. ते व्हाईट हा व्हाईटच आवडतो असं. व्हाईटच आवडतो. व्हाईटचे अनेक शेड्स नको नको असतात. त्याच्यामुळे मी फक्त त्याच्या व्हाईट शर्टला हात न लावता बाकी सगळं कम्प्लिटली. आणि एका गोष्टीमध्ये ते होत एक अजूनही माझ्या साईडने जे होत नाही ते की हिच्या गोळ्या औषध ही वेळेवर घेत अजूनही नाही. ते थोडस जरा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. नाही पण म्हणजे कारण औषध का बरं घ्यावे असं म्हणजे प्रामाणिक. संदीप जो आहे को डिरेक्टर पूर्ण ब्रह्माचा लहाना दीर, तर त्याला मी जेव्हा सांगते की डॉक्टरांनी असं 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 हे सांगितलंय, पाळणार आहेत ना कोण? डॉक्टर. तू तर तशी पाळणार नाही. ठीक आहे, डॉक्टरना पाळू दे, मी नाही पाळणार. तसं तुम्ही आता व्हाईट शर्ट वरनं मला आठवलं की आपापली जबाबदारी घरात कशी, म्हणजे आता घरात इतकी कामं असतात, फक्त स्वयंपाक असं नाही, अनेक गोष्टी असतात किंवा मुलं झाल्यावर ते वाढत जातात, तर ती जबाबदारी कशी शेअर करता तुम्ही? TTMM. तुझं तू माझं मी. संपला विषय. उगा भानगडीत नाही पडायचं. माझी ही पद्धत आहे, मी ती सोडणार नाही, तू तुझी पद्धत सोडू नको. आणि कुठेही क्लॅश नाही होऊ द्यायचं. एकमेकांच्या विचारांना महत्व द्या, एकमेकांच्या विचारांचे क्लॅश येऊ देऊ नका. हे न बोललेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि काही गोष्टी ज्या हिला जमतात त्या मला जमत नाही. जसं पार्थ साठी डबा करणे माझा शक्यच नाही. म्हणजे मी करेल पण पार्थ खाईल की नाही माहिती नाही. मी करेन पण अगं म्हणजे पोरांनी मला स्पष्ट सांगितलं, मी विचारलं होतं एकदा की काय दिलं रे डब्यात? सँडविच. लंचला सँडविच, डिनर सँडविच. मी म्हंटल ह्याच्यानंतर तुमच्यासाठी फ्रीज मध्ये थोडस व्हेरिएशन होतं. एकदा काकडी एकदा टोमॅटो, हे व्हेरिएशन होतं त्याच्यात. पण होतं पण तेवढं छान व्हेरिएशन नव्हतं. त्याला नाही, पार्थला नाही आवडलं. बाकी काय मी काय म्हणेल, पण मी जगू शकतो पण तो नाही. आणि मग ही सपोर्ट सिस्टीम आम्ही चालू केली की ठीक आहे, ते त्याला नाही जमत, उगा त्याच्यात डोकं घालून वेळ घालवायचं नाही की तू हे कर, तू हे कर, तू हे कर, नको. ठीक आहे, 5 मैत्रिणी गोळा कशासाठी केल्यात? आम्ही एकमेकींना साथ देण्यासाठी केलंय ना. एक फोन, एक ग्रुपवर मेसेज, पोराला डबा पाहिजे, रोज सकाळी 7:15ला डबा आला पाहिजे. मग प्रत्येकीने डिवाइड करून घेतलं की ठीक आहे, 4 दिवस मी देते, 3 दिवस तू दे, 4 दिवस तू दे, संपला विषय. मग त्यांनी विचारलं का ग नवऱ्याला अजिबात नाही, ब्रेडचा काही त्याला काय खायचं तो काही, त्याचा डबा बिलकुल भरायचा नाही, त्याचं भाऊन गेला. कारण मग ते काय होतं, मग ते ती रिस्पॉन्सिबिलिटी नसून ते ओव्हर ऍडव्हान्टेज घेणं होतं. लेकरांसाठी तुम्ही डबा हक्काने मागू शकता तुमच्या मैत्रिणीला. करेक्ट. घरात मेड असल्या तरी त्या वेळेला ते अवेलेबल आहेत नाही आहेत याचे अरेंजमेंट्स, पूर्ण ब्रह्ममधनं येणारं फूड, मग ते परत टेबलवर लावा, ते सगळं सर्व करा वगैरे 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 कॉम्बिनेशन करत करिअर सांभाळणं. मग त्याच्यात आपले डोके पीट करा की तू हेच कर, तू तेच, जाऊ दे यार, टेन्शन नाहीये, तू तेरा काम कर ना भाई, तू जिसके लिए बनाय वो कर की. करेक्ट. काय दुसरं तेच आहे हे काम. जर आम्ही असं वाटून घेतो, वाटून घेणार न होता ना, तर मग डब्यामध्ये मी मध्ये तोंड घालण्यात नाही पडत. बेटर. सॉरी, प्लीज प्लीज. मग पीटीएम ला मी जाईल, काहीतरी आणि काय होतं म्हणजे आता 6 पॅकचा जो फंडा फॅड आहे त्याचे ते डबे येतात घरात, प्रोटीन शेक्स वगैरे. मी म्हणजे सरळ तोंडावर एकदम, म्हणजे त्या प्रोटीन शेक वाल्यांना तर सरळ विचारते, 6 पॅक कधी दिसतच नाही, डबेच्या डबे सांगतात, तूर डाळीला सुद्धा वापरता येत नाही, ते फेकून द्यावे लागतात ते डबे. तर ऍटलिस्ट त्या प्रोटीन शेकनी काय झालं, ह्याचं फिजिक ठीक झालं, म्हणजे असं छान असा रुबाबदार वगैरे. आणि हा जाणार पोरीच्या शाळेत पीटीएमला, स्मार्ट डॅडी. अगं शुगर डॅडी, स्मार्ट डॅडी कुठे, शुगर डॅडी डायरेक्ट. शुगर डॅडी म्हणजे टीचर माझ्याशी बोलायच्याच नाही,
कारण की मी पीटीएम ला जातो हा, सवय तुमची आहे. एक्झॅक्टली. आणि मुद्दा वेगळा आहे, हा नाही. नाही, हा पीटीएम ला गेल्यानंतर त्या सगळ्या टीचर देखिए आपकी बेटी वगैरे, आणि मी गेल्यानंतर थोडं लक्ष द्यायला पाहिजे तुमचे ट्रॅव्हल थोडे अरे मी तर म्हणजे माझा कहर सांगते की मला पीटीएम ला गेल्यानंतर पार्थला विचारायला लागलं, अबे कुठला वर्ग, सेक्शन कुठला. नाही मला जायचंय एकदा आज. आम्ही दोघं गेलो होतो हो, एकत्र. आणि त्या रिसेप्शनला ज्या मॅम होत्या त्यांनी विचारलं, हा कोणाचे पेरेंट? पार्थ. काय सेक्शन? ही मला कुठलं सेक्शन? मला नाही माहिती. मला काही घेणं देणंच नाही. नाही पण आता जयंती पण ग्रुपमध्ये बरं. आम्ही त्या ग्रुपमध्ये असते, असं फॉरवर्ड हे आलंय, पाहत बसा तुम्ही लोक करा. मला त्याच्यात जसं मला डाव्या उजव्यावर माझ्या बुद्धीची कुठलीही जागा द्यायची इच्छा नाही की हा डावा साईड आहे, हा उजवा साईड नाही, सॉरी हा डावा साईड आहे, हा उजवा. म्हणजे मला नाही द्यायची माझ्या बुद्धीची जागा त्याच्यासाठी, ती वेगळ्या ठिकाणी वापरू आपण है ना. म्हणजे डावं उजवं कशाला करत बसायचंय. तर ते सिम्पल आहे, ठरलंय की हे माझं फील्ड नाही, मी तिथं माझं डोकं घालणार नाही. इंटेलेक्च्युअल टॉक्स विथ किड्स डन, मी बाहेर. चालू द्या. मी अगदी तेच विचारणार होते की आता पेरेंटिंग मध्ये मग तुमचं कसं डिस्ट्रीब्युशन असतं, कारण बऱ्याच वेळा मतभेद होतात की नाही, मला असं वाटतं या बाबतीत आपल्या मुलांनी हे कर, तसं काय तुम्ही आणि ते कसं मॅनेज करता मग? मतभेद स्वाभाविकच आहेत. एका आईच्या पोटी जे दोन मुलं जन्माला येतात त्यांच्यामध्येही मतभेद होतात. त्यामुळे हे तर तुम्ही वेगवेगळे वाढलेले आणि मग लग्नानंतर एकत्र आले, तर मतभेद तर होतीलच. मला असं वाटतं मतभेदांना खूप म्हणजे काय खूप आवश्यकता नाही, ते आहेत, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. ते असतात. बसा, विचार करा, जिथे जमताय तिथे एका कॉमन ग्राउंडवर या, जिथे नसतं तिथे अग्री टू डिसअग्री करा आणि यू मूव्ह ऑन. जसं तिने जर मला स्वयंपाक शिकवायचा प्रयत्न केला तर आमच्या दोघांचाही वेळ वाया जाईल, बाकी काही होणार नाही. मग तो मतभेद आहे ना तिथे. मग ठीक आहे की मी मदत करतो, मॉरल सपोर्ट देतो, स्वयंपाक तू स्वयंपाक कर, किंवा मग मी पीटीएमला जातो तिथे ती मला मॉरल सपोर्ट देते, मग मी ते पार्थकडनं करून घ्यायला. याला काय सपोर्टची गरज आहे तिथे? मॉरल सपोर्ट तिथे टीचर्सचा सपोर्ट आहे असं असावंच लागतं. अगं सगळ्या उभ्या राहतात, क्या बात आहे. असं नाही, लिफ्टचं बटन दाबलं जातं, मी पाहिलं. नाही तर काय, तुम्ही जे एकदाच घेऊन जाता ना त्यांना, हमारा फिदा होने वाला ग्रुप अलग येस. आता आपण काही गेम्स कडे नाही अजिबात सिरियस टॉपिक वगैरे काही नाही. आठवणींची सफर असते आमच्याकडे, तर तुमच्या आठवणींच्या सफरीत आम्ही येणार आहोत. हा? लग्नातील किंवा साखरपुड्यातील किंवा तुमच्या कोर्टशिप मध्ये पण आपण म्हणू शकतो, सर्वात मजेदार किस्सा जो आठवला की आजही हसू येतं. ह्याच्या गळ्या मानगुटीवर माझ्या बाबांनी लग्नाच्या साखरपुड्याच्या दिवशी जेवताना भडाभड कुठला याला धरून. का? स्टोरी आहे. मी ना खूप गोड घाशा आहे, मला खूप गोड आवडतं, आणि आमच्या साखरपुड्याला रसगुल्ले होते. तर मी तो एक जरा मोठा जायचा रसगुल्ला होता, तो मी पूर्ण एक असा खाल्ला, पूर्ण रस्सा अडकला आणि तो अडकला आणि मग आणि श्वास व्हायला लागला. जावई बापू घसा जावई अडकला गेले बाबा भडा. सासरे बुवांनी पूर्ण त्या दिवशी सगळं करून घेतलं. पुढचं पण झालं आला श्वास आला. आजही हसतं मी. आज काय म्हणजे सगळेच जण असतात, माझे मित्र, हिच्या मैत्रिणी, सगळे जण मार खाल्ला असं वगैरे मला ऐकायला. सांभाळ नीट माझ्या मुलीला, असं होतं ते. पहिल्यांदा एकत्र फिरायला गेलात, म्हणजे पहिली आठवण किंवा फर्स्ट डेट किंवा जे काही तुम्हाला जी वाटेल ती. बोल. मला ऐकू दे. माझ्या दृष्टीने पहिली आठवण जी आहे ती हिच्या दृष्टीने नाही. सांगतो मग तुम्ही वेगवेगळी सांगा ना, हरकत नाही. हो, आम्ही 11वीत गेलो होतो ट्रिपला. बर. म्हणजे वर्ग. तिथे ही मला इतकी आठवते, गाणी म्हणताना आठवते, मस्ती करताना आठवते,
ते झाड होतं तिथे आंबे लागले होते त्याला दगड मारताना आठवते. हिला तेव्हाच काही नाही आठवत मी. कारण तर तुम्ही माझी फक्त पहिली- तिथेच बघत होता. मग काय of course, माझी ती पहिली आठवण आहे. अगं मला शाळेमध्ये जान म्हणायचे ओ ग्रुपचं म्हणजे नाव होतं माझं ते. आपण असे वेगवेगळे नावं ठेवतो ना, तर मला ऑलमोस्ट 17 वेगवेगळी नावं आहेत बापरे. वेगवेगळ्या ग्रुप्स मधली. तर मी जान होती त्या ग्रुपची हा. आणि एका ठिकाणी मला मोहब्बते म्हटलं जातं. तर तो म्हणजे शेरोशायरीवाला ग्रुप सगळा. अच्छा. तर मग तिथे शेरोशायरी फेकायची आणि सो असे वेगवेगळे होते. तर म्हणजे मी लिटरली सांगते की लोक विचारायचे आम्हाला की आम्ही हू ऑल यू वॉन्ट फ्रॉम दिस ग्रुप. तर मला 54 वेगवेगळ्या ग्रुप्स मधनं नियर अबाउट 150 लोकांनी सिलेक्ट केलं होतं की वी नीड दिस लेडी, वी नीड दिस गर्ल, वी वॉन्ट हर टू बी पार्ट ऑफ. See, बघितलं मला याकरता आठवते ती. तर त्याच्यामुळे मग एवढे सगळे असल्यामुळे तुमचं नाव नंतर होतं ना खूप. First bencher ना, अभ्यासू. माझं म्हणणं आहे लिस्ट मध्ये आहे तर खरी. नव्हतो लिस्ट मध्ये मी. एक्सक्यूज मी नव्हतो नव्हताच. list. नंतर आलो मी माझी एंट्री करून घेतली. माझ्यासाठीची अथक परिश्रम. हा परिश्रम. माझ्यासाठीची पहिली आठवण जी आहे म्हणजे जी मी नेहमी असं प्रणव आठवला की ती आठवतेच आठवते ती म्हणजे आम्ही बाईकवर अमरावती रोडला गेलो अच्छा. आणि दॅट वॉज द फ्लूक नी तयार केलेली ती भेट होती आमची. म्हणजे एक नेटसेंड नावाचा मॅसेंजर प्रकार आहे जो फक्त नेटवर्किंग वाल्या कॅटेगरीला कळेल. म्हणजे नेटवर्क्स मध्ये जे लोक काम करतात, ईडी टीम ना, आपण एडीपी एडीपी ला होतो आपण लोक. बेसिकली ती एक डॉस कमांड आहे. आम्ही तेव्हा गंमत करायचो एकमेकांची. याच्या आयपी वरनं माझ्या आयपी ला मेसेज आलेत की आपण अमरावती रोडला जातोय आज. आणि आमचं एंगेजमेंट झालंय हे सगळ्यांना माहिती होतं, पण आम्ही इतकं एकमेकांच्या प्रेमात राहू कारण तेव्हा प्री एंगेजमेंट वगैरे फिरणं वगैरे प्रकरण नव्हतं ग. म्हणजे इट वॉज नॉट अलाउड. म्हणजे एथिकली मेंटली कधीच परमिशन नव्हते. तर त्याच्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर ह्या पोरांनी मला नेट सेंड मेसेज म्हणजे असा आला म्हणजे ओके आज जायचंय संध्याकाळला. म्हणजे आम्ही असं सगळं विचारलं वगैरे आणि ह्याला मेसेज गेला माझ्या आयपी वरनं. ओके. आणि हा आमच्या ऍडमिनिस्ट्रेटरनी केलेला धिंगाणा होता. त्यांनी ठरवलं अरे एंगेजमेंट झालंय, पोरं कुठे जातच नाहीत, काहीच करत नाही दोघं जण, हे दोघं इथेच कामाला बसलेले राहतात, यांनी जरा एन्जॉय तर करायला पाहिजे. म्हणून त्या सगळ्यांनी आमची ती भेट घडवली होती. आणि दॅट वॉज 14 फेब. अच्छा. म्हणून आम्हाला आणि आम्ही ठरवलं. मी म्हंटल तुझा मेसेज आला, तो म्हणे तुझा मेसेज. म्हटलं नाही. आणि मग ह्याचं डोकं अरे हा तर आशिषने पाठवलेला मेसेज आहे. त्यांनी ते नेट सेंड केलं. आम्ही अमरावती रोडला गेलेलो. आय स्टील रिमेंबर अमरावती रोड वॉज नॉट दॅट ग्रेट आता जेवढा छान झालाय, म्हणजे गडकरी साहेबांची कृपा. पण म्हणजे तिथे एका ठिकाणी एक असं सुंदरसं वळण आहे. बर. तिथनं सगळ्या अशा बसेस येताना आणि त्या रोडच्या पलीकडे देऊळ आहे. मिणमिणता दिवा, संध्याकाळची वेळ. आणि आम्ही बाईकवर गेलेलो आणि आय वॉज एबल टू सी दॅट छोटंसं टेम्पल. आणि त्याच्या समोर प्रणव उभा आहे. सो मागे ते टेम्पल आहे, इथे समोर प्रणव उभा आहे. मी एक्झॅक्टली बाईकमध्ये आणि मी या साईडला उभी आहे. अँड वी वर लाईक फर्स्ट टाइम इंटिमेटेड टुवर्ड्स इच अदर. तर आम्ही हात धरले होते एकमेकांचे. तेव्हा पहिला स्पर्श, तो स्पर्श पहिला होता. आणि मी ढसाढसा रडायला लागली की कमाल. आपण का प्रेमात पडतोय याच्या. कोण हा फ्रंट बेंचर. त्यात पण विचार काय बघा ना, का प्रेमात पडतोय आपण. पण हे किती गोड आठवण आणि त्यांना ते सगळं व्हिज्युअलाइज अजूनही आठवत. शी रिमेंबर्स एव्हरीथिंग इन विविड डिटेल्स. दॅट इज इम्पॉर्टंट. पण बाकी सो तुमची पहिली डेट दुसऱ्या कोणीतरी अरेंज केलेली होती. पण ती त्यांच्या किती छान लक्षात आहे. कमाल कमाल. आणि तो अमरावती रोड काय तेव्हा खूप असा छान नव्हता, पण ह्या आठवणीमुळे तो आता खूप छान झालाय आमच्या हिशोबाने. ते देऊळ आहे अजून काय माहिती. बरेच दिवस झाले गेलेलो नाही. तो रस्ता मोठा झाला. चला आता त्यानिमित्ताने एकदा चक्कर मारून या. म्हणजे मी त्या नेट सेंड मेसेजची अजूनही बहुधा वाट बघते. तसा येईल का मेसेज.
मुलांचा जन्म किंवा त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग म्हणजे पहिलं चालणं असेल, बोलणं असेल, काहीही असा कुठला भावनिक क्षण आहे तुमच्या आयुष्यातला? खूप आहेत. भावनिक आणि मजेशीर असे 2 किस्से आहेत. बर. पहिला थोडा भावनिक पण मजेशीर आहे. पहिली प्रेग्नन्सी आणि देवश्री झालेली 8व्या महिन्यातली आहे देवश्री. देवाला मी जेव्हा म्हणजे त्या पेन मधनं जात होती, ती NICU मध्ये होती आणि मी इतकं जास्त पेन होतं, इतकं जास्त की ओरडाओरडा करत होती, अक्षरशः रामरक्षा मोठ्यांनी म्हणत होती. आता याच्यातलं गंमत सांगते की जेव्हा देवश्री झाली तेव्हा नर्स बाहेर येऊन विचारते, हु इज द फादर? तिथे 4 मुलं उभे होते, 3 माझे भाऊ आणि कारण इमर्जन्सी मध्ये न्यावं लागलं होतं. तर कसे पोहोचलोय आमचं आम्हाला माहितीये. तेव्हा माझं वॉटर बॅग ब्रेक झालं होतं. तर मग यु नो हाऊ द इमर्जन्सी इज. तर याने असा हात म्हणजे फादर दिसत पण नव्हता तो त्यावेळेला. आणि त्याच्यात हसण्यावरही होतं की मी मोठ्याने रामरक्षा म्हणते आणि हा जवळ यायचा, समोर यायचा, हा आणि शिशिर माझा लहान भाऊ, आणि हसून चालले जायचे. नाही आम्ही जायचो नाही, मी आणि शिशिर टर्न घ्यायचो. सी काय होतं माहिती, पण हसू का येत होतं तुम्हाला? खूप मोठ्याने रामरक्षा म्हणत होती. आय नो हसणं थोडंसं इनसेन्सिटिव्ह वाटू शकतं. सो एक तर काय झालंय की देवश्री 8व्या महिन्यातली, तर ती अगदी टायनी होती आणि तिला पण म्हणजे थोडा श्वास घ्यायला त्रास प्रॉब्लेम झाला. आणि डॉक्टरनी ती ऑक्सिजनवर होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की 24 तास थोडे क्रिटिकल आहेत. हिची तब्येत कशी आहे तर ही नॉर्मल आहे, पण ऑफकोर्स फर्स्ट टाइम आणि सी सेक्शन ते थोडंसं जरा असतंच. तर हिला त्रास होत होता, हिला तहान लागली होती. डॉक्टरांनी सांगितलं पाणी द्यायचं नाही. डॉक्टरांनी सांगितलं, यांनी पाणी मागितलं की असं कापूस ओला करायचा आणि तो फक्त ओठांना लावायचा, दॅट्स इट. आणि ही मोठ्याने रामरक्षा म्हणते आणि मग मध्येच आम्हाला आम्ही जर तिला वाटलं की कोणी जवळ आहे की मग ती शिव्या घालते आम्हाला की तुम्ही का पाणी द्या ना, मग आम्हाला पाणी हवं आहे. मी आणि शिशिर आम्ही टर्न घ्यायचो की थोड्या वेळ शिशिर आतमध्ये बसेल, मग मी आतमध्ये बसेल, असं. तर ते हसणं म्हणजे मी त्या नर्सवर इतकी चिडली होती की माझ्या तोंडून असे अप्रतिम म्हणजे असे मुक्ताफळ उधळली जात होती की आता दे सटवई दे, पाणी घाल घरच्या. वा वा वा. आणि ते ऐकून हे हसून बाहेर 3 वेळा बाहेर. गमतीशीर होतच. बरोबर. पण अशा 2-3 ठिकाणी मला जे वाटतं की मी मूर्खपणा केलेला आहे. एक तर हे आहे, त्याच्यानंतर हिला इंजेक्शनची भीती वाटते, मला आधी माहिती नव्हतं. हिला खूप भीती वाटते इंजेक्शनची. तर ती सुई दिसल्याबरोबर हिला असं थोडंसं देयर इज समथिंग कॉल्ड, व्हॉट इज दॅट? एक तर ग्लास्ट्रोफोबिक आहे, सम फोबिया, सम फोबिया, नीडल काहीतरी. नीडलचा फोबिया, म्हणजे मी स्टिचिंग पण नाही करू शकत. तर आम्ही 1-2दा जेव्हा म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यानच ब्लड टेस्ट करावी लागते वेगवेगळे, तर ती आली सुई घेऊन, बापरे, ही रडायला लागणार. मला पहिले 1-2दा असं झालं की हसायला यायचं, रडायला लागली की मी हसायचो. मूर्खपण आहे, आय टोटली अग्री. पण यायचा हसायला. आणि मग ती जेव्हा सांगितली तू हसतो ना, मला बिलकुल आवडत नाही. ते लहान मुलांना राग येतो तसं आहे हे ना, म्हणजे ती हसायचं नाही, सांगायची, हसायचं नाही, मला खरंच भीती वाटते, तू हसतो काय, इन्सेन्सिटिव्ह, विच इज राईट. तो मी मूर्खपणा केलेला आहे, पण मग आम्ही सुधारलो. मग सुधारला. मग जेव्हा येतच नाही, जेव्हा इंजेक्शन घ्यायची मग त्या पण घेतच नाही. जातो ती अजूनही, ती माझ्याशिवाय इंजेक्शन घेत नाही. आताच सांगितलं म्हणजे कोणाचा तरी हात धरून ठेवायला हवा लागतो, असायला होतं ना. तर गर्भसंस्कार जो होतो किंवा गोदभराई रसम जी होते ती देवश्रीच्या वेळेला झाली नाही. तर माझ्या डोक्यात ते होतं की अरे यार हे झालं नाहीये, म्हणजे ते व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, इट्स ओके, फाईन, आपण कामासाठी वी मूव्ह ऑन फ्रॉम दॅट. पार्कच्या वेळेला मी प्रणवला सांगितलं होतं, माझं गोदभराई रसम, माझा पाळणा आपल्या घरात तू हलवणार आहेस, बाकी कोणी आलं नाही तरी चालतंय.
तर माझी पहिली ती जी पाळण्याच्या वेळेला जी ओटी भरतात ना ती ती आम्ही प्रणवनी पण भरली. किती गोड आणि कमाल. आम्ही त्या बाबतीत म्हणजे याच्यापेक्षा स्ट्रॉंग ओटी कोणाची आई नाहीये. शपथ फारच गोड. आणि आम्ही त्या बाबतीत थोडे लकी याकरता पण आहोत की आम्हाला जो म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्या शहरात असता आणि तुमचे नातेवाईक किंवा जवळचे मित्र नसतात तर जे आमच्या सोबत आमच्या अपार्टमेंटमध्ये राहतात किंवा तिथले जे मित्र आहेत बरोबर, ते पण आम्हाला खूप छान आहे. हा तर तो एक आणि ते नेहमीच support. वेगवेगळ्या लँग्वेज मधले आहेत बरं, म्हणजे असं नाही की ते मराठी आहेत, बरोबर. नॉन मराठी लोक आहेत. कोणी प्युअर मल्याळी आहे, कोणी प्युअर पंजाबी आहे, कोणी एकदम कन्नडिगा आहे. तर अशी सगळा ग्रुप आहे तो. तर त्याच्यात ना भावनांना जास्त महत्व आहे रादर दॅन तुम्ही कुठल्या रिजन कुठल्या जातीपंथ ग्रंथांमधून आले आहात. ते भावनांना महत्व आहे, त्या व्यक्तीला महत्व आहे आणि त्याच्या असण्याला महत्व आहे. तर सेम तत्व बहुधा आम्ही दोघं जण सांभाळतो की तुझं अस्तित्व माझ्यासाठी महत्वाचं आहे, कारण तुझ्यातनं मी आहे, माझ्यातनं तू आहे. मग आम्ही ते दोघं जण एकमेकांसोबत आहोत. मग 2-2, 3-3 महिने प्रोजेक्टवर जायची वेळ आली, मी याला कधीही फोन कर, कधी येणार आहे यार, असा कधीही फोन जात नाही. बस जिसके लिए गया वो खत्म करके आना है, पूरे डंके की चोट पे बजा के आना है. असंच एकमेकांना सांगितलं जातं. कधीही असं म्हटलं जात नाही बापरे इकडे इमर्जन्सी आलाय, बापरे इकडे पोराला. आता होतात इन्सिडेंट होतात, लेकरं आजारी पडतात, घरातले आजारी पडतात, तुम्हाला इमर्जन्सीमध्ये घेऊन जावं लागतं, तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी आवश्यक असतं. वी हॅव ऑल सपोर्ट सिस्टम क्रिएटेड बाय आवर ओन वे आणि वी डोंट माइंड हँडलिंग दॅट, वी डोंट माइंड टेकिंग दो सपोर्ट, आस्किंग दॅट सपोर्ट. का घाबरायचंय, का घाबरायचंय याच्या समोर मी हे म्हणणं की पुढच्या जन्मी ना बाप होल का माझा, इतकं पॅम्परिंग करायचं किंवा इतकं सहज सांभाळायचं, करेक्ट. किंवा त्यांनी हे म्हणणं की 7 जन्माचे उपास तुम्ही बायका करत असाल, मला आजन्म तूच हवी आहेस. हे आपोआप निघतंय, करेक्ट. हे कुठेतरी बोलायचंय, इम्प्रेस करायचंय वगैरे प्रकरणच नाहीये. किती गोड आहे. We passed that stage. We passed that stage. मला पुस्तकं वाचणं आवडतं म्हणून मला वेदांचा दरवर्षी एक गिफ्ट मिळतं, पुस्तकांचा अख्खी रॅली मिळते. तर मागच्या वर्षी वेदांची रॅली मिळाली आहे, पूर्ण सगळे वेद उपनिषद सगळे आहेत. मी नाही वाचलं तर माझ्याकडनं वाचवून घेतलं जातं. त्याला स्वतःला केवढं वाचनाचं वेड आहे, केवढे पुस्तकं वाचणाऱ्यांपैकी आहे. म्हणजे हे सगळ्या नवीन जनरेशनला, पोरांना सुद्धा सांगतात. पोरे प्रचंड फॅन्टसीवाले वाचतात, नाही टेक्निकल वाचतात, विच इज फाईन, बरोबर. पण वाचा यार, महत्वाचं पुस्तकं वाचा. पुस्तकांनी जे दिलं, जे पार्टनर पुस्तक देऊ शकतं ना, ते कुठलंही रील नाही देऊ शकत. प्रश्नच नाही. कारण त्याच्यात जो गर्व सांगितला तो कुठलाच रील नाही सांगू शकत. अगदी. ते म्हणतात ना, आधीचं सगळं जनरेशन असं असं, आताच सगळं असं असं झालंय. खरंय. आम्ही त्याच्यातले नाहीये. आम्ही एकमेकांना वेळ जो देतो, जे डिसिप्लिन मेंटेन्ड आहे, की सकाळचे 15 मिनिटं, म्हणजे हे डिसिप्लिन आम्ही आमच्या घरात सगळ्यांना लावलेलं आहे. म्हणजे हे डिसिप्लिन ऍक्च्युली माझ्या मामाकडनं आलंय. आम्ही माहेरी, म्हणजे माझ्या माहेरी मी जात नाही ऍज सच. सगळेजण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जातात. हा मला विचारतो बरं, माहेरी नाही जायचं, माहेरच्या लोकांना इकडे घेऊन ये, मला नाही जायचं कुठे, कारण आपल्याला आपली कामं लागली आहेत. पण कधी आपल्याला जावं लागलं तर मामाच्या घराच्या बाहेर म्हणजे अंगणात डस्टबिन ठेवलेला आहे. त्या डस्टबिन मध्ये घराच्या आत जायच्या आधी मोबाईल्स टाकावे लागतात. मोबाईल, आयफोन, आयपॅड, तुमची सगळी मालमत्ता तिथं. कमाल. आणि मग आत यायचं. काय इमर्जन्सी सगळे इथे आहेत, याच्यावर काही इमर्जन्सी नाही, याच्यावर कोणी कॉल करणार नाहीये. करणारे असतील तर ते तिथं बघतील काय व्हायचंय. मग तो पैसा आहे म्हणून इमर्जन्सी आहे तिथं, पाहू काय व्हायचं ते नंतर बघेल. अजूनही त्या घरात तसंच आहे. आम्हाला जेवणाच्या टेबलवर आम्ही मोबाईल्स वापरत नाही. हे नॉन डिसाइडेड कॉन्ट्रॅक्च्युअल डिसिजन, मोबाईल दुसरीकडे. मग ती 15 मिनिटं आमची आहेत, सकाळचे ते 15 मिनिट. मग तिथं कोणीच नाही, मग तिथे फक्त प्रणवणी जयंती आहे.
नो बडी कम्स देअर. म्हणजे आमच्या पेटला सुद्धा माहिती आहेत की ते 15 मिनिटं आमचे आहेत. हो किती हा, मग छान. ग्रॅव्हिटी पण येत नाही डिस्टर्ब करायला. आला तरी खाली बसतो असं. हा, शांत असं पायाखाली बसलेला राहिलाय, कारण मग आम्ही बोलतोय दोघं जण. मग तो चहाचा कप, मग त्याच्यात साखर नकोय हे सांगायची गरजच नाही. देन इट इज नोन, करेक्ट, की सहज ते दिलं जात आहे. बाकीची सगळे कामं आपोआप हातासरशी होतात. बाजूला होत राहतात आहेत, पण तो वेळ फक्त आमच्या दोघांचा, करेक्ट. तर ते महत्व आहे, एकमेकांचं महत्व आहे ते, की तुझं आयुष्य आहे आणि माझंही आयुष्य आहे. मी पण आहे आणि तू पण आहेस. आपण आणि म्हणजे आपण हा एकत्र स्वतःचं आहोत. इंट्रोडक्शन देताना माझ्या ग्रुपमध्ये आला की मी हिचा हा असं सांगतो. आणि ते इतकं इतकं क्युटेस्ट फॉर्म मध्ये असतं. आणि मग ते अप्रिसिएशन आहे तुमचं, करेक्ट, की मग तुम्ही कधी खराबही दिसत असल्या तरी तुम्हाला येऊन ती एक हग करण्याची जी पद्धत आहे, दॅट हेल्प्स यू अ लॉट टू अगेन स्टँड फॉर युअर ओन थिंग्स, नॉट हिज थिंग्स. ते तुझं आहे, करेक्ट. मला नऊवारमध्ये हा सगळा प्रवास करायचा आहे आता, हे डिसिजन नव्हतं ग, हे आपसूक आलेलं सुख होतं. कारण हे महावस्त्र आहे. आजही नऊवार घालायच्या आधी नमस्कार करून नऊवार घालते. तर त्याला रिस्पेक्ट दिला जातो. आणि घाल ना, तुला पटतंय ना, बाकी दुनिया गई भाड में, तुला आवडतंय ना तू कर. हा आणि संदीप हे दोघं नवरच्या बाबतीत तसे डॅम उभे आहेत. डॅम. आता ते ट्रेंड आहे. आता लोक मॉलमध्ये वगैरे धोतर बितर घालून मार रील बिल करून 6 मिलियन 8 मिलियन देतात. म्हटलं जा रे 30 मिलियन जा. गाठा उंची. किती छान. मला तुमचा कॉन्फिडन्सच आवडतो. हा ना, कमाल कमाल. आधीपासून आहे बरं. हो ना. प्रणव वॉज माय फर्स्ट मॅनेजर एज आय सेड. माझा इंटरव्ह्यू जेव्हा झाला तेव्हा मला असं वाटलं ठीक आहे, माझा फियन्स आहे, जाईल, इंटरव्ह्यू वगैरे घेणार नाही. 1.5 तासाचा टेक्निकल इंटरव्ह्यू आणि HR इंटरव्ह्यू पाऊण तासाचा पूर्ण घेतला. घेणारा हाच होता. मग कामाच्या ठिकाणी काम, जिथं तो रोल आहे त्याच रोल मध्ये. अरे कडक म्हणजे बाप आहे हा कडकपणाचा. आम्ही याला डॉग म्हणायचो. काय होतं ते, डू इट युअरसेल्फ. नाही धुंडोर बताव. धुंडोर बताव. धुंडोर बताव. म्हणजे हे लोक जर ही आणि आणखीन एक जण, दोघं जण नवीन जॉईन झाले होते, तर हे यांना खूप उत्सुकता असायची ना की हे काय, असं काय, तसं काय. मग प्रश्न विचारायला जायचे की हे कसं होतं. मी म्हणायचो की गुगल ऐकलाय ना, जा सर्च करा आणि मग मलाच सांगा तुम्ही हे कसं. अभ्यास केलाय ना, मग ते वाच, ते पुस्तक वाच, तिथे दिलंय ते करा, पुस्तक वाचा, गुगल करा, जे काय करायचं ते करा, तुम्ही मला शोधा आणि मला सांगा. मग मी त्याच्यावर काही असेल थोडासा डेल्टा तर मग तुम्ही सांगेन, पण आधी तुमची मेहनत दिसू द्या. ते कडक बिहेवियर जे होतं ना, त्यांनी डिसिप्लिन आणलं. आमच्याकडे तुमचे काही फोटोज आहेत आणि ते फोटोज कधी काढले, त्यामागची आठवण काय, काही किस्सा असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. हाय. खूप छान फोटो आहे. आम्ही असं ठरवलं होतं की एक फोटो शूट करायचा. बर. आता बरंच प्रस्थ आहे, प्री मॅरेज, प्री वेडिंग वगैरे वगैरे. आमचं असं काही झालं नव्हतं, म्हणजे तेव्हा नव्हतंही तेवढं प्रस्थ. बरोबर. आणि आम्हाला खूप इच्छा होती असं काहीतरी करायची की छान एक मस्त. तेव्हा ना, म्हणजे तेव्हाची आठवण सांगते, तेव्हा आनंदी गोपाळ नावाचा मूवी आलेला होता, मराठी मूवी. करेक्ट. तर तो बघितला मी आणि मी याच्या मागे लागली की एनिवे आता बिझनेस चालायला लागलेला आहे, आपण एक तर फोटो शूट करू दोघं जण. म्हणून आमचा एक फोटोग्राफर मित्र आहे प्रसाद म्हणून, साऊथ इंडियन आहे प्रसाद नायर. तर त्यांनी हे फोटो त्याच्या स्टुडिओमध्ये काढलेले. तर सगळे आनंदी गोपाळांचे जे मार्केटिंग मध्ये आलेले, सोशल मीडियावर आलेले फोटो आहेत ना, त्या सगळ्या पोजेस मध्ये आम्ही फोटो काढलेले. किती छान. त्यांना पाठवले होते ते. हो ना. त्यांना पण मस्त वाटलं असेल की म्हणजे असं ती एक वेगळी आठवण असते आपल्याला. म्हणजे आपलं एक वेगळं हे असतं की विजन. आणि ती नऊवार जी आहे ती माझ्या सासूबाईंनी घेऊन दिलेली नऊवार आहे. अच्छा.
तर ती पहिली नऊवार आहे माझी. हो का, क्या बात आहे. ती पण आठवण आहे म्हणजे. मस्त, छान. हा तुमच्या दोघांचा फोटो नाहीये, पण तरी तुम्ही सांगा मला या फोटो बद्दल. आता पूर्णब्रह्मामध्ये ना सगळे सणवार सगळं सेलिब्रेट होतं. तर हा आहे 15 ऑगस्टचा फोटो. आणि 15 ऑगस्टला आम्ही लोक पूर्ण व्हाईट घालून, आणि तो पूर्णब्रह्मच्या सगळ्यात जुन्या सेटअप मधला आम्ही दोघांनी काढलेला. म्हणजे लहाना दीर आहे, हा दीर आहे तुमचा. अरे ही या बाबतीत एकदम अशी आहे बरं, ठरवून घेते जिद्दी मध्ये. आता तिच्या डोक्यात असं होतं की मला बंदुकीचं लायसन्स घ्यायचं आहे. ही ट्रेनिंगला गेली, मग त्याच्यानंतर मला सर्टिफिकेट आहे, नीट वागूया. माझं शॉर्टगनचं सर्टिफिकेट आहे. ती आता पोलीस ट्रेनिंग या सगळ्या शूट्स मुळे अडकलंय. ते झालं का लायसन्स मिळणार, बाकायदा गन घेऊन फिरणार आहे. आणि मग त्या माणसासमोर ऍक्च्युली घेऊन जायचंय, ज्या माणसाने माझ्यासमोर अशी गन ठेवली होती. हा बोलिये, मी म्हटलं आधी त्याचं ते जे न झालंय ते तिकडे कर, ते माझ्यासमोर ठेवून बोलायचं नाही. त्या माणसासमोर मी असं ती अशी बंदूक घेऊन जाणार. तो मी नव्हता बरं, तुम्ही असतात तर ती गन फेकून दिली असती त्यांनी. नाही वो तो करेंगे. असे 2-3 बकेट लिस्ट आहेत. मला या फोटोच्या निमित्ताने तुमच्या दीराबद्दल पण सांगा ना, कारण ते तुमच्या पाठीशी असतात. आणि संदीप म्हणजे पाठीराखा, लिटरली सोबत, सतत श्वासाला सोबत आहे तो पोरगा. की वहिनी जेवली की नाही, वहिनीने औषधं घेतले का, आणि सगळं रिपोर्टिंग इकडे जातं. अच्छा. हा मला काही नाही, हा मला म्हणजे, आणि कडक वागणाऱ्यांपैकी एकदम शिस्तप्रिय, कुठेही इनडिसिप्लिन चालत नाही, कुठेही थोडीशी जरी म्हणजे, आता मी तर म्हणजे घाल पटकन हो समोर, इस्त्री कर मग घाल. ही जी मधली स्टेप टाकायचं काम आहे ना सगळ्या ठिकाणी, ते संदीप करतो. संदीप म्हणजे आमच्यातलं प्रेम टिकवून ठेवणारा व्यक्ती आहे. कभी तो एक साथ रह लिया करो यार असं वगैरे पण म्हणतो. त्याची स्वतःची एक वोकॅब्युलरी आहे, त्याची स्वतःची एक डिक्शनरी. म्हणजे त्याच्याशी बोलताना साला तेरा यहीच ट्रेंड ना पूरा दुनिया को हिलाएगा, ये कभी नहीं छोडने का. त्याचं वोम मराठी आहे, पण तो आहे ऍक्च्युली राजस्थान, म्हणजे राजपूत आहे तो, पण नागपूरमध्ये राहिलेला. तसं ब्लड रिलेशनशिप काहीही नाही या पोराशी, पण आता रक्तापेक्षा जास्त सोबत असलेला. त्यांनी रिस्पॉन्स करायला शिकवलं. यांनी त्या रिस्पॉन्सला प्रॉपर वर्ड्स दिले आहेत. असं ते दोघं कॉम्बिनेशननी सोबत उभे असतात. म्हणजे आणि ते करावंही लागतं ना. जयंती एकट्याला हँडल, कोणीच एकटा जयंतीला हँडल नाही करू शकत. औषध वेळेवर घेणं बापरे मोठी गोष्ट. जेवणे वेळेवर कारण की कामाचा झपाटा असतो ना. काही लोक म्हणजे हिच्यासारखे लोक, ज्यांना ते काम नसतं त्यांच्यासाठी, ते त्यांच्यासाठी पॅशन असतं, ते त्यांच्यासाठी लाईफचं मिशन असतं, आणि त्यांना ते खूप असं मोठं करायचं असतं. जर जयंती नेहमी म्हणते की मला 5,000 सेंटर्स करायचे, आय एम शुअर 5,000 झाले की ती म्हणेल 50 करायचे, तर ते वाढतच राहणार. ते असं काही कुठे एंड नाही होणार. तर मग ज्या लोकांसाठी त्यांचं काम हा त्यांचा प्राणवायू असतो, त्या लोकांचं मग बाकी गोष्टींकडे तितकं लक्ष राहत नाही. मग ती त्या लोकांच्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांची जबाबदारी होते की मग ते बाकी गोष्टी लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यामुळे, आणि मी 24 तास सोबत नाही संदीपही 24 तास सोबत नाही, तर आम्ही ऍडजस्ट करतो की जेव्हा जो कोणी सोबत आहे त्यांनी ते लक्षात ठेवायचं. असं तुमचं नातं त्यांच्या घरच्यांशी कसं आहे? म्हणजे सासरच्यांशी असं? फॅन्टॅस्टिक. म्हणजे बघा कसं आहे, सगळ्यात आधी जे मी केलं चांगलं आयुष्यात, ते हे केलं की पहिले हिच्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं की मी चांगला मुलगा आहे, मी व्यवस्थित मुलगा आहे. तर ते तेव्हापासूनच त्यांचं माझ्याबद्दल मत चांगलं आहे असं मला वाटतं, आणि मी त्याच याच्यात राहण्याच्या इच्छेत आहे. मत नाही, ते कसं आहे माहितीये का, म्हणजे हे हॅकिंग आहे. म्हणजे माझ्या अस्तित्वाचं हॅकिंग झालंय त्या घरात. सिरियसली. अगं मला लग्नानंतर आईने असं कानात फोनवर सांगितलेलं, आता तुझं तू बघायचं.
इकडं वळून मला गाराणे ऐकायचे नाहीयेत सासूचे, हे क्लिअर होतं, एकदम क्लीन मेसेज होता की सासू अशी ते कडक महालक्ष्मी आहेत त्या दोघी पण. तर त्या दोघींनी पण कधीच म्हणजे ना सासूबाईंनी ऐकलं ना आईनी ऐकलं, त्या दोघी आपापल्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या डिसिप्लिन मध्ये होत्या. पण या दोघी साले ह्याच्यावरच प्रेम करायच्या, दिमाग खराब माझं व्हायचं. म्हणजे हाच आहे का? ते आहे ना तसं. चांगलं कोणी असेल तर चांगल्या गोष्टीवर लोभ लावायला जडवायला का वाईट अरे आहे? बापरे, अरे बाप. ना पहा, जसं मी तुझ्यावर प्रेम करतो का बरं, तसंच आहे. तर मला ना सपोर्ट सिस्टीम घ्यायला आवडते, घ्यायची सपोर्ट सिस्टीम, कारण त्यांनी तुम्ही पूर्ण समाज समोर नेऊ शकत असता. मी 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 करत बसलो तर नाही होणार, एकत्र उभं राहावं लागेल. हे बहुधा ना या सगळ्या सपोर्ट सिस्टीमनी शिकवत. बरोबर बरोबर. तर तो आपसुकपणा जो आहे ना तो आम्हा दोघांमध्ये खूप तगडा भरलेला आहे. आणि त्याच्यात असं आम्ही कधी वावगं नाही मानलं की मी कसं म्हणू याला, किंवा ह्यानी कधी हे म्हटलं नाही की तुझं जरा जास्त नाही होतंय का. तिने ते फील्ड निवडलं ना, मग आयदर वी शुड सपोर्ट ऑर वी शुड नॉट से एनिथिंग, कारण ते तिचं डिसिजन आहे. करेक्ट. मला कधी रडू नाही दिलं पण त्या बाबतीत. म्हणजे नो रिग्रेट्स आर अलाउड इन आवर हाऊस, नो रिग्रेट्स, नेव्हर. घेतलं डिसिजन घेस तर वेळ घ्या, एकदा घेतलं का मागे नाही पाहायचं. हे जे कल्टिवेट झालं ना सगळ्यांमध्ये, त्याच्यामुळे आता आम्ही लोक या पोझिशन मध्ये आहे की देवश्री सारखी मुलगी 12वी नंतर हे डिसिजन आम्हाला सांगते, मला ग्रॅज्युएशन ऑस्ट्रेलियामधनं करायचं आहे, या वर्टिकलमध्ये ऍडमिशन घेणार आहे, मी चालली. इतकं क्लीन थॉट प्रोसेस जेव्हा तयार होण्याची ते एन्व्हायरमेंट तयार होतं ना, ते त्या पॅरेंट्सचं काम असतं. मग ते एन्व्हायरमेंट तसंच्या तसं ठेवणं. आणि त्याच्यात बघ, नवरा बायको हे इतकं उत्तम आणि बेस्ट रिलेशनशिप आहे. त्याच्यात हा माझा मित्र होता तेव्हा हा वेगळा होता, आता हा बॉयफ्रेंड नंतरचा लग्नाचा नवरा वेगळा झाला, असं नसतं. किंवा सासू सुनांमधलं रिलेशनशिप ही माझ्या मुलीसारखी आहे, हे वाक्यच मुळात ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. हो, नाही आहे हे रिलेशनशिपच नाही आहे. देर इज नथिंग कॉल्ड ॲज की बस सासू माझी आई आहे. नो वे, नो. सासू आणि सून हे एक डिसिप्लिन आणि सुंदर रिलेशनशिप आहे. त्याला उगाच आपण मोल्ड करत बसतो आणि भांडणांमध्ये हे बिचारे मरतात. ते आम्ही लोकांनी सोडलं, म्हणजे सोडल्यापेक्षा आम्ही ते कधी धरलंच नव्हतं. आमच्यासाठी तो प्रकार आमच्या आउट ऑफ सिलेबस होता की तिथं जायचंच नाहीये. दुसरा आउट ऑफ सिलेबस प्रकार आला, एकमेकांचे व्हॉट्सअप बघायचे नाहीत. बर. दोघांनाही आम्हाला पिन माहिती आहेत, फेस दोघांचे याच्यात आहेत टाकलेले, कारण दॅट्स फॉर सेफ्टी रिझन्स. उद्या काही गडबड झाली तर तुम्हाला तुमचे सेफ्टी रिझन्स माहिती पाहिजे. तर बट वी डोंट चेक ईच अदर व्हॉट्सअप. वी गिव्ह दॅट पर्सनल स्पेस टू ईच अदर बाय ट्रस्टिंग ईच अदर इन अ कोर वे. तू चूक करतोयस का, मला ती कळत नाहीये का, ते तुझं पाप आहे, माझं नाही. मी तशीच प्युअर फॉर्म आहे. आणि परमेश्वर ना प्युरेस्ट फॉर्मलाच मदत करणार आहे याच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघंही जण परमेश्वराला घाबरतो. आणि आपल्यामध्ये कंट्रोल झेडचा ऑप्शन नाही आहे आपल्याजवळ. आजकाल म्हणजे लेफ्ट राईट स्वाईप मध्ये तुम्ही कंट्रोल झेड मारताय, दॅट इज नॉट राईट. आणि मला काय वाटतं की आय मीन दिस इज व्हेरी गुड पॉइंट की सिच्युएशन बदलते. सी, तुम्ही कॉलेजमध्ये शाळेत जसे असता तसे तुम्ही कॉलेजमध्ये नसता, नोकरी लागल्यावर तसे नसता, एका पर्टिक्युलर वयानंतर वेगळे असतात. सिच्युएशन्स बदलतात, तुमची मतं बदलतात किंवा तुम्हाला अनुभव येतात त्याच्यामुळे तुमची मतं बदलतात, काय जे काही असेल ते सिच्युएशन बदलते. तर हे एक्सपेक्टेशन की तू आधी जसा होता 10 वर्षापूर्वी आताही तसाच असायला पाहिजे, किंवा तू आधी जशी होती 15 वर्षापूर्वी आताही, हे पॉसिबल नाही आहे. मग तो बदल तुम्ही कसा एक्सेप्ट करता आणि त्या बदलासोबत आता ऑफकोर्स असं सी मोस्टली कोर सेम राहतं, बेसिक प्रिन्सिपल्स मोस्टली सेम राहतात आणि बाकी गोष्टी थोड्याशा बदलतात. जर कोर ॲज लॉंग ॲज कोर सेम आहे आणि
म्हणजे बाकी बदल पेरिफेरल आहे तर काय हरकत आहे की तुम्ही ते बदल ऍक्सेप्ट करा आणि त्या बदलां आणि जसं मतभेद याच गोष्टींमुळे मिळतात बेसिकली की काहीतरी बदलतं आणि मग तुम्हाला नाही की हे काय असं नाही होणार. तर मी म्हणतो तेही म्हणजे एकदम बदल कोणालाही सहज असा पचत नाही, पण मग गोष्ट तेच आहे की तुम्ही बोला त्या बदलाबाबतीत. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही एका कॉमन स्टेजला या, नाही तर तुम्ही अग्री टू डिसअग्री करून मूव व्हा. पण त्याला असं करू नका की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे असं नाही झालं तर मग आपलं सोबत माझं राहणं बिचारीचं कठीण आहे. असंच म्हणून ज्या बायका रडतात ना, ते करण्यात अर्थ नाही. ते मग ते रिलेशनशिप मग तुम्ही डिस्टर्ब करताय, तो विश्वास डिस्टर्ब करताय, तर तो होऊच नाही देत आम्ही. आता जसं मी समजा याला पाणी मागितलं, अरे पाणी आणून दे, तर हा मला प्रश्न विचारणार आहे, ॲक्वाफिना, बिस्लेरी, नॉर्मल, ते कुठलं आणखीन स्प्राईट आणून देऊ, म्हणजे 50 क्वेश्चन येणार आहे तुझ्याजवळ. यू आर रेडी. आता माझे क्वेश्चन कसे असतात, मला साधं नळाचं पाणी आणून दे, मला त्याच्यात त्रास नाहीये, Acceptance आहे तो. तो ऍक्सेप्टन्स की हा असाच आहे. याला मीठ टाक म्हटलं, काळं मीठ, सेंधा नमक, साधं मीठ, टाटा सॉल्ट टाकू का दुसरं आहे ते पाक, ऑल क्वेश्चन विल कम. तिथं ठेवलेलं त्या डब्यातलं ते सॉल्ट टाक, एंड. मी तरी विचारेल किती टाकू, पण ठीक आहे, नेहमी तसंच आहे. यू नो हाऊ ही इज, Handle it. हाऊ यू आर, करेक्ट. सो तो तुमचे सगळे निगेटिव्ह सांभाळतोय. इट इज ऑब्विस. तुम्हीही तेच करायला मग हवं. सुरुवात तुम्ही पण करा ना. अपेक्षा का बरं त्यांनी सुरुवात करायची आहे, करेक्ट. बरोबर. आणि मुद्दा मला असं वाटतं हा आहे या सध्याच्या याच्यामध्ये की जसं ही म्हणाले ना की आपल्याकडे कंट्रोल झेड ऑप्शन नसतो. इट्स नॉट दॅट तो ऑप्शन नसतो, पण तो ऑप्शन घ्यायचा विचार नसतो की ते वेगळं आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचंच नाही. आणि असं 100% असं काही कम्पॅटिबिलिटी नसते. असं काहीच नसतं की तुम्ही 100% अगदी एकमेकांना अगदीच अनुरूप आहे. अनुरूपता ही होत असते तुमच्या संभाषणात, तुमच्या आणि तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागतं आणि ते काम आयुष्यभर सुरू राहतं. म्हणजे अगदी साध्या म्हणजे मी ऍज अ मी, ओके, आता हा खरंच हुशार आहे. म्हणजे ब्रिलियन्सी नावाचं जे प्रकरण आहे ना, ते असं कुट की भरावं आहे. तर मी एथिकल हॅकर होती, ओके. हा सायबर सिक्युरिटी मध्ये असलेला माझा पहिला हॅक जो मारलाय तो मी ह्याच्या अकाउंटचा मारलाय. असं तू का बरं केलं? ते जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रोफेशनली सुद्धा जर ते एथिकली करता आहे, मग ती भांडणं पण एथिकली करता आली पाहिजे, हक्काने भांडता आलं पाहिजे. सो मी काय काहीतरी एक एपिसोड सांगणार होते, आय मिस दॅट. ओके, इट विल कम आफ्टर. काय हरकत येईल, खूप सारे एपिसोड. ऑस्ट्रेलियावरनं तुम्ही आम्हाला काहीतरी सांगणार होता. ऑस्ट्रेलियात काहीतरी किस्सा झालाय तुमच्या बाबतीत. तो म्हणजे कमाल किस्सा, म्हणजे कमालपेक्षा आपल्या तुम्ही किती वर्ष होतात तिथे? दीड वर्ष, 1.5-2 वर्ष. तर आमचं युनिट होतं, त्या युनिटमध्ये 4 घरं होती, 2 खाली 2 वर. आणि जी वरची घर होती ती लक्झरी घरं, त्यांचे स्वतःचे स्विमिंग पूल वगैरे. तर माझ्या वरचं जे युनिट होतं तिची जस्ट आमच्या समोरच डिलिव्हरी झाली आणि विदिन 2 months ही बाई लेकराला अशी कडेवर घेऊन बाहेर. बापरे, ओलेती बाळंती. आपण शिकलोय ना आपण ते, करेक्ट. आणि टिपिकल विचारसरणी आपली. तर मी आपलं म्हटलं ठीक आहे बी, आता ही आहेच. तर आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी घरात गुलाबजाम तयार केले होते. तर म्हटलं चला आपण शेजार धर्म. मी तिच्या घरी गेली, म्हटलं गुलाबजाम है, इंडियन स्वीट है, हो प्लीज कम वगैरे. तिने केलं, आतमध्ये वगैरे बोलवलं. उगाच इंडियन बायकांना ना उगाच्या उचापत्या असतात. मी आपलं उगाच असं, दिस इज आय एम टॉकिंग अबाउट 2006. असं सगळीकडेच बघते. तर ती माझ्याशी बोलते, ओ सो यू आर हिअर फॉर क्वाईट अ लॉंग नो. हां, म्हणजे छान आहे, एरिया छान आहे, नियर बाय आहे, CBDच्या पाशी. सगळं झालं बोलणं. मला आपल्या एका याच्यावर तिचा लग्नातला फोटो दिसला, ते आपले ते ब्रायडल तिचे फ्रॉक बिग घालून ते असं सगळं लावून बिवून, आणि तिचं पोट असं मोठं दिसलं. मी आपलं तिच्याकडे बघितलं, म्हटलं हे तर दुसरं लेकरू दिसतं याचं. मग त्याच्यात दिसलं
म्हटलं ओ सो नाईस फोटो, या आय वॉज कॅरिंग नो. आणि माझं थोबाड असं उतरलं. याच मुलाच्या वेळेला म्हणजे असं, हा. असंही होतं. माझ्यासाठी तो शॉक होता, माझ्यासाठी तो कल्चरल शॉक होता तेव्हा. बरं, तर तिला मी विचारलं की हाऊ लॉंग युअर लाईक टुगेदर. तर मग तिने आपलं सगळं सांगितलं, पसारा तिचा जो नाही सांगण्याला. तर तिने मला विचारलं की हाऊ लॉंग यू हॅव बीन मॅरिड नाव. तर म्हटलं फ्रॉम लास्ट 13 years वी आर लाईक टुगेदर. म्हणजे जसं मी सांगितलं 94 पासून आम्ही एकमेकांना तर लग्न झालं 2004 मध्ये, पण आम्ही तरी एकमेकांना एकत्र ओळखतोय. होतात, मी तिला म्हटलं आम्ही जवळपास 13-14 वर्ष झाले एकमेकांना ओळखतोय वगैरे. माय गुडनेस, 13 years विथ द सेम गाय. मी असं डोक्यावर म्हटलं भाई आमच्याकडे नाही आहे कंट्रोल सेट, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी औषधं घेतल्यासारखे बदलत नाही ते, आम्हाला नाही जमत. एकच असतो आमच्याकडे. एकच लावला का संपला विषय. तेच, तो ऑप्शन घेत नाही. इट्स नॉट दॅट ऑप्शन नाही आहे, पण तो कोणी घेत नाही, कारण की दॅट इज तो अ राईट घ्यायची थिंग. गरज पडत नाही. किंवा तसे संस्कार आहेत आपल्यावर, नाही का? हा, आम्हाला आता आठवलं, गरज पडत नाही. तर बघ, आता नवीन ट्रेंड्स प्रमाणे बरेचदा आपल्याला ऐकायला मिळतं की आहे याच्यातही खूप सारे इफ्स बर्ड्स आहेत की मग लोक रिलेशनशिप ठेवतात, लग्नाच्या बाहेरची रिलेशनशिप ठेवतात. तर मी प्रणवला असं सहज म्हटलं होतं, का रे म्हटलं काही लफडं बिफडं तुझं. कॅज्युअली विचारते ना की अशी धडकी भरते की ही काय बोलते, काय आता हे काय नवीन आलंय असं. आता नवीन काय डोक्यात. तर म्हटलं काय काही लफडं बिफडं. तर म्हणे कोणाचं. म्हटलं अरे तुझंच. कोणाचं काय, तुझंच. तर म्हणे नाही सध्या तरी नाही. म्हटलं हो बघताय. तर कारण इतकं कॉर्पोरेट वर्ल्ड, इतकं ते असं खूप असं म्हणतात ना डिस्ट्रॅक्टेड आहे ते, की जे तुम्हाला कोणत्याही क्षणी डिस्ट्रॅक्ट करू शकतंय. राईट, पण खूपच फोकस्ड आहे माणूस त्याच्यामध्ये. मी सांगतो, मला असं वाटतं जयंतीला फुल कॉन्फिडन्स आहे की हे जसं आहे याला काही कोणी कधी भाव देणे नाही. आता मी दिला तेव्हा बस. नाही, पण मी काय केलं, मी त्याला विचारलं होतं प्रश्न किंवा काही लफडं बिफडं का, किंवा तर म्हणे नाही माझं तरी. म्हटलं नाही, मी तुला आत्ता इथं सांगून ठेवते, मला जर तिसऱ्याकडनं कळलं तर तुम्ही दोघंही मराल. तिच्याकडनं कळलं तर तू मरशील, तुझ्याकडनं कळलं तर ती मरेल. ठरवून घ्या कोणाला मरायचं आहे, तेवढं सांगायचं. म्हणून धडकी भरते आणि सांगून करायचं. सांगून जे काय आहे ते सांगून करा. पण मग बंदूक आल्यावर काहीच शक्यता नाहीये. आणि हेलिकॉप्टरचंही तसं असू शकतं की चल मी तुला फिरायला घेऊन जाते, दिलं सोडून. पण हे सांगण्याची ताकद ही रिलेशनशिप देते. करेक्ट. आणि ते न करण्याची ताकद पण ही रिलेशनशिप देत असते, कारण ते प्रेम आहे. मग प्रेमानेच तुम्ही एकमेकांना बांधलेले आहात. बरोबर. ओके. इथं ते फ्रॉइडचं जे मत आहे ना, मनावर ज्यांनी संशोधन केलेला जो सायंटिस्ट आहे, एव्हरीबडी नोज अबाउट हिम व्हेरी वेल. तर त्याचं जे मत आहे ते मला इतकं पटतं ग, म्हणजे इतकं पटतं की बाप म्हणून जेव्हा तो मुलीला आलिंगन देतोय तेव्हा ते शरीर सेम आहे आणि त्या मुलीचं आलिंगन चालू आहे. करेक्ट. किंवा बापाची ऊब आहे आणि तेच शरीर जेव्हा बायकोच्या आलिंगनात येत आहे तेव्हा ते नवऱ्याच्या रूपात आहे. हा डिफरन्स शरीर नाही करत आहे, हा डिफरन्स मन करत आहे. मनावर कंट्रोल आला का तुम्ही जिंकलात. आणि हे बहुधा यांनी शिकवलं, कारण आमच्या घरामध्ये रोज रात्रीला मनाचे श्लोक म्हटले जातात. म्हणून ती शांतपणे काम करण्याची, फोकस्ड राहण्याची जी सवय लागली ना ती त्याच्यामुळे लागली. आमच्या मुलांनी याच्यात थोडं चेंज केलेलं आहे. त्याला जर रामरक्षा किंवा मनाचे श्लोक म्हणायला सांगितलं, तो अलेक्साला म्हणायला सांगतो. अलेक्सा प्ले राम म्हणून टाक बाई एकदाची. मी त्याला किती वेळ सगळं पुण्य ती अलेक्सा घेऊन चालली. हो, तुला काय मिळतंय, ऐकून मिळत असेल. मस्ती करत राहतात. अलेक्सा आणि सिरी या दोघांमध्ये आमच्या घरी कॉम्पिटिशन चालते. हा एक फोटो आहे खास.
एकदम स्पेशल आहे. है ना? एकदम स्पेशल. काय किस्सा? सुधामा आहेत त्या. म्हणजे मी त्यांना मॅडम वगैरे नाही म्हणत, मी सुधामा म्हणते. आणि सुधामूर्ती मॅडम आमच्या इथे पूर्ण ब्रह्मला जेवायला आल्या होत्या. हा त्या दिवशीचा फोटो आहे. बर. त्या दिवशी आमच्याकडे एकाच दिवशी आम्ही घटस्थापना, दिवाळी, दसरा, होळी सगळे सेलिब्रेशन एका दिवशी केले. कारण ते म्हणतात ना की संतांचे पाय लागावे, आणि ती कॉर्पोरेट वर्ल्ड मधली संत आहे ती व्यक्ती. खरंच अप्रतिम अपिअरन्स आहे त्यांचा, अप्रतिम. when she comes that's it. पॉझिटिव्हिटी म्हणजे केवढी पॉझिटिव्हिटी ना. काय बिझनेस माइंड आहे त्या बाईचे. बाप. आणि जयंतीला ते कपल म्हणजे नारायण मूर्ती सर आणि सुधा मॅम आधीपासूनच पूज्य आहे, ऑलमोस्ट पूज्य आहे. म्हणजे इन्फोसिस वॉज वन ऑफ अ ड्रीम कंपनी. मी बँगलोरला आलो जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं, आणि लग्नानंतर आम्ही दोघे जण बँगलोर, मी आलो इन्फोसिससाठीच. शी यूज टू वर्क इन इन्फोसिस. पूर्ण ब्रह्म स्टार्ट व्हायच्या आधी इन्फोसिसमध्ये होती ती. तर खूप रिस्पेक्ट आहे, आणि ती खूप दिवसांपासून प्रयत्न करत होती की त्यांनी यावं. आणि मग त्यांना मेल टाकणे आणि त्यांना इन्व्हाइट करणे आणि असं खूप झालं. पण जेव्हा हे कॉन्फर्मेशन आलं की या दिवशी येणार आहे, तिने फोन केला, म्हणजे तू या दिवशी काहीही करत नाही आहे. म्हणजे तिने आधी हे नाही सांगितलं की का बरं नाही करत आहे, ही तारीख आहे, या दिवशी तू फ्री आहेस, ते काय करायचं ते कर, पण तू फ्री आहे, तुम्हाला पूर्ण ब्रह्ममध्ये पाहिजे, कारण की असं असं झालंय. म्हणजे जेव्हा कॉन्फर्मेशन आलं तेव्हा ही अक्षरशः ओरडली वगैरे की असं वगैरे, म्हणजे एवढा आनंद झाला होता की विचारता सोय नाही. आणि मग पहिल्यांदा ओरडल्यावर काय झालं, पहिले तो ओरडून घेतलं तिने, आणि मग सांगितलं की असं असं झालेलं आहे, मी खूप खुश आहे, आणि ही तारीख आहे, तू काही करत नाही, तुम्हाला पूर्ण ब्रह्ममध्ये पाहिजे. म्हणून बरं ठीक आहे, डन. मग तो त्या दिवशीचा फोटो आहे. आणि मला वाटतं त्यांनी रिमार्क लिहिलेला आहे, त्यांनी जी टिप दिली आहे, ते पैसे असं सगळं फ्रेम करून पूर्ण ब्रह्मच्या बंगलोर सेंटरमध्ये आहे, आणि ते नेहमीच राहील. तर तसं त्या तिथे पूर्ण मेसेज वगैरे. त्यानंतर त्या पुन्हा एकदा आल्या होत्या, लगेचच आल्या त्या. म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आल्या त्या, आणि लगेचच त्याच्यानंतर म्हणजे सोमवार होता आणि मग लगेच गुरुवारला आल्या होत्या. त्यांचं काय म्हणणं होतं, त्या आल्या, त्यांनी सगळं बघितलं, जेवल्या बिवल्या, एकदम महालक्ष्मी जशी जेवते ना तशी ती बाई जेवलेली आहे. म्हणजे माहेरवाशी महालक्ष्मी जेव्हा घरी येते, म्हणजे अगं किती वर्ष झाले कोणीच एवढं स्वागत नाही केलं. आम्ही त्यांना उठणं बिटणं सगळं लावलेलं, हळदी कुंकू, मग म्हणजे गजरा दिला, नथ दिली. तर मला म्हणे की अगं हे म्हणजे लग्नानंतर एकदा झालं, त्याच्यानंतर असं केवळ झालंच नाही. तर शी वॉज व्हेरी हॅपी. आणि इकडे तिकडे बघितलं, तुळजाभवानीचा फोटो दिसला, तर म्हणे तलवार तुझ्या हातातच आहे, महालक्ष्मी कुठं आहे? तर म्हटलं आता तुम्ही सांगितलं तर मी घेऊन येते. बरं बरं बघते मी. मग आम्ही इग्नोर केलं, ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आता आपल्याला सांगितलं आपण घेऊन येऊ. बुधवारला रात्रीला परत बाईसाहेबांचा फोन, मी येते. म्हटलं अरे यार, परत सगळी तयारी करायची आता. आणि वी वर लाईक सुपर डुपर एक्साइटेड की परत येतात, आता नारायण मूर्ती सरांना घेऊन येतात. मग सकाळला 9 वाजता ह्या पोचल्यात, आणि मूर्ती सरांचा, मी कोण कुठली पांचट बावळट, नारायण मूर्ती सर फोनवर सांगतात माझी तब्येत थोडी गडबड आहे, मी काही येऊ शकणार नाही, सुधाला पाठवतोय, पण मला यायची इच्छा आहे, मी नंतर नक्की येणार आहे, सुधासोबत तिची बहीण पण आहे, त्यांना एन्जॉय करू दे, माझ्यासाठी साबुदाणे वडे पाठव. अरे बापरे, म्हटलं मी काय, लोक केवढे डाऊन टू अर्थ आहेत. मग तो फोन झाला, आणि एवढी मोठी महालक्ष्मीची मूर्ती त्या घेऊनच आल्या. म्हटलं हे काय, म्हणे देवघरात तीच उचलून आणली. अरे काय करताय तुम्ही लोक. ती पण आहे, म्हणजे ती पण पूर्ण लावली. पण हे किती छान आशीर्वाद आहेत तुम्हाला, है ना. आणि त्या थांबल्या माझ्या समोर, लाव लाइटिंग चालू कर. संदीप कडनं लावून घेतलं ते सगळं लाइटिंग, बघितलं महालक्ष्मी बसवली आहे, पूजा करायला लावली, आणि मग गेल्या. त्याही दिवशी जेवून व्यवस्थित खाऊ पिऊ घालून त्यांना म्हणजे आशीर्वादच देऊन गेले खूप सारा. आणि मग संदीपला म्हणतात हे घे वॉलेट, बघ रे एखाद्या कार्डमध्ये पैसे उरले असतील तर कर. आम्ही म्हटलं अगं जगातल्या 5 बलाढ्य बायकांचं वॉलेट आहे, बघ रे काही उरलंय काय.
कायच बोलते ती बाई, कमाल, खरंच कमाल. अमेझिंग आहे, अमेझिंग आहे, अमेझिंग आहे. तो एक्सपिरियन्सच अमेझिंग हो होता. ना. मग आम्हाला दोघांना त्यांनी अगदी असंच म्हटलं की बा आता त्यांची मुलगी तर तिकडे लंडन मध्ये करेक्ट युकेला, तर त्या म्हणल्या तिच्या घरी नाही ग पाठवता येणार आहे सगळं, आता हे सगळं तुमच्यासारख्याच लेकरांसाठीच आहे, घेऊन जा. कमाल. काय म्हणजे याच्यापेक्षा काय मागावं काय देवाकडे? पाहिजे खरंच. खूप झालं, आता तुमच्यात आणखीन चिरदोरी भरते की अरे अजून करायचंय, आता तर आता मी घेऊन जाऊ. ताकद देऊन गेल्या त्या. खरंच. नाही पण अशा काही काही गोष्टी होतात, जसं असं म्हणतात आपल्याकडे डिवाइन काहीतरी असतं, आणि मग असे छोटे छोटे अनुभव जे येतात रस्त्यात ते छान, त्यांनी खूप जसं ती म्हणाली बळ येतं, आणखीन काही करायची इच्छा होते, असं वाटतं की आपण करेक्ट पाथवर आहोत. कोविडचा काळ जस्ट संपत आलेला होता तेव्हाची ही गोष्ट की माझे खूप सारे ऑनलाईन लेक्चर्स चालू होते. खूप ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं कॉल यायचे, तुम्ही ऑनलाईन वगैरे लेक्चर्स घ्यायची. अर्थात ते कमर्शियलाइज असतं, तर आपण कमर्शियल्स बोलतो, मग ते लोक आपल्याला पैसे पाठवतात वगैरे वगैरे सगळं झालेलं. माझं डिसेंबर 15ला ठरलेलं होतं की एक सेशन आहे आणि ते मला घ्यायचं आहे. त्याच्यात जवळपास 2000 विद्यार्थी ऑनलाईन येणार होते. इंजिनिअरिंग कॉलेजचे 2000 विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेसमधून ऑनलाईन येणार होते. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी ते घेते, कमिटेड आहे, एव्हरीथिंग इज फाईन. माझे सासू सासरे आमच्यासोबत बंगलोरला आलेले, कारण कोविडच्या काळात मग ते सगळे आम्ही इकडे बोलवून घेतलेलं. देअर ऑल्सो सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं होतं, तुझ्यासोबत तुझ्या घरात राहणार नाही, वेगळं घर घे, तिथे थांबतो, चूल एकच ठेव, आम्ही येत जाऊ. इतका क्लास क्लिअर थॉट प्रोसेस. तर आई आणि बाबा वरच्या घरामध्ये, आम्ही खालच्या घरामध्ये, असं ते राहणं चालू. मग माझी नणंद पण आलेली आणि तिचे मिस्टर पण, तर घर असं पूर्ण भरलेलं. ओके. आणि माझं लेक्चर वगैरे असलं की मग सगळ्यांना यांचे कॉल्स वगैरे सगळं तिथनं घरनातच चालू होतं ना तेव्हा. तर मी बोलले ओके फाईन, माझा आज 15 तारखेला कॉल आहे, मला तयार होऊन घ्यायचं आहे वगैरे सगळं झालेलं. आणि आदल्या दिवशी या लोकांचं ठरलं की आपण कुठेतरी जाऊन जेवण बिवणं करून येऊ, आता घरात कशाला स्वयंपाक करता वगैरे झालं. आम्ही जेवून आलो. आईला पनीर खूप आवडतं म्हणून आम्ही पनीर पिझ्झा वगैरे मागवलेला, तिला ते ठीक आहे खा बाबा तू, ते सगळं झालेलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळला मी आपला ब्रेकफास्ट बनवला आणि वर मेसेज पाठवला की ब्रेकफास्ट तयार आहे, तुम्ही सगळेजण या खाली. तर बाबा म्हणालेत की आई आंघोळ करून येते आहे. ठीक आहे, आम्ही आपले चहा घेत बसलोय. आणि बाबा 5 मिनिटात धावत खाली आले. अरे आई गेली. मला काही कळायच्या आत मी आणि विशाखा धाड धाड वर धावत गेलो. हे लोक शॉक मध्ये, यांना कळेच ना, कारण बाबांना जस्ट पॅरालिसिसचा अटॅक येऊन बाबा वॉज अनेबल टू इव्हन वॉक. जिना उतरून ते स्वतःच खाली आल्यानंतरच इमर्जन्सी कळलेली होती. मी जेवढ्या सुपर स्पीडनी वर धावता येईल तेवढ्या धावली. आई कोलमडलेली होती आणि आई कार्डियक अरेस्ट मध्ये गेलेली होती. नाव म्हणजे मी माझ्या सासूला असं जाताना बघितलाय तो श्वास, ही गेली. प्रणव धावत वर आला, म्हटलं ॲम्ब्युलन्स बोलव, आई नाही आहे. आईला ठेवलं आणि आमचे मोठे माझे दीर जे आहेत त्यांना फोन केला, तुम्ही इमिजिएटली या. तर माझं जे सेशन होतं, दीर आलेत, आता आईला शेवटच्या प्रवासाला घेऊन जायचं. आणि माझं 2 वाजताचं ते सेशन होतं. कॅन यू इमॅजिन, आय आस्क्ड दिस पर्सन, त्या लोकांचे मेसेजेस येतात आहेत, सगळे स्टुडंट जमलेत, काय सांगू. एखादा व्यक्ती असता तर तिथं चिडला असता आणि थोबाडात मारली असती माझ्या, है ना. यांनी काय म्हटलं माहितीये मला, मी आईला शेवटच्या प्रवासाला सोडून येतोय, तोवर तुझं आटोप, कारण आईने शिकवलंय घेतलेलं काम थांबवायचं नाही. नो रिग्रेट्स, नो स्टॉपिंग स्टोन्स, कीप वॉकिंग. मी तेवढ्या ह्याच्यात इतकीच छान तयार झाली, बापरे. आणि मी तो पूर्ण सेशन घेतलं. प्रणव आईला सोडून हे लोक वापस आले, मी आणि संदीप घरात.
मी त्यांना सगळ्यांना मग सेशन होईस्तोवर सगळे बाहेर थांबले होते, कारण पाणी द्यायला कोणीतरी पाहिजे ना. सेशन संपलं, मी नॉर्मल कपड्यांमध्ये आली, त्यांना सगळ्यांना पाणी दिलं, स्वयंपाक केला आणि मग जेवलोय. बापरे. सो जे आईनी शिकवून गेली ना, आता थांबणार नाहीये. बस, बरोबर. there it ends. And that helps you to grow in your life. बरोबर. कारण ती शिकवून गेली ना ते, की बस थांबायचं नाही. बापरे. पण अशा सिच्युएशन मध्ये पण सगळ्यांनी केवढा सपोर्ट आहे तो, खरंय. केवढा. सगळेच सपोर्ट आहे तर सगळेच आहे. स्पेशली अशा सिच्युएशन मध्ये इट्स नॉट जस्ट वन पर्सन, राईट. तुमच्या घरात बाकी लोकही असतात, मोठे असतात घरचे, आणि त्या पण ही हा अवघड support असते आवश्यक आहे. सिच्युएशन. खूप आवश्यक असतो तो सपोर्ट. बरोबर. तेच आहे. हे. ते होतं हे की आय थिंक वपूंचं कुठल्या तरी पुस्तकात असं आहे की एखाद्या कलाकाराची बायको किंवा नवरा असणं हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे तो आगीचा खेळ आहे बेसिकली. मला असं वाटतं आत्ताच्या काळात ते एका बिझनेस पर्सन सोबत पण ट्रू आहे. ऑन्ट्रप्रिनर असेल तुमच्या घरात कोणी, त्यांचं सगळं कर्तृत्व असतं, पण घरचे जर सपोर्टिव्ह नसतील तर ते सपोर्ट शिवाय काहीच नाही. पण कुठल्याच क्षेत्रात कोणालाच आणि म्हणजे सपोर्ट ही माझ्याबद्दल म्हणते आहे, पण मुलं, हिचे आई बाबा, माझे आई बाबा, आमचे सोबतचे सगळे मित्र मैत्रिणी म्हणा, आणि ते असायला लागतं. असे काही क्षण येतात ज्याने तुम्ही खूप म्हणजे अगदी आईच्या बाबतीत स्पेसिफिकली तर असं होतं की सकाळी बोललेलो आहे अर्ध्या तासापूर्वी आणि हे असं झालं एकदम. तर इट वॉज लाईक अ बिग शॉक. तेव्हा तुम्ही जर सगळे सोबत नसाल, सपोर्ट करत नसाल तर ते थोडंसं कठीण होतं. आणि म्हणजे हे एक एक्स्ट्रीम झालं, पण असंही लोज असतातच डे टू डे लाईफ मध्ये. तर ते खूप आवश्यक आहे, घरचा सपोर्ट, एकमेकांना सपोर्ट, आणि ते नसेल तर मग कठीण होतं. खरं आहे. म्हणजे सो तो विश्वास आहे एकमेकांचा. ती रिलेशनशिप इतकं घट्ट आहे, इतकं घट्ट आहे की मी तुला मगाशी जे म्हटलं की मॅसिव्ह ऍक्सिडेंट मधनं बाहेर आली मी. मुंबईमधनं ट्रॅव्हल करून जेव्हा बँगलोरच्या एअरपोर्टला पोहोचली, मी याला बघितलं ना तर मी अशी एअरपोर्टवर अशी कोलॅप्स झाली होती. मी पडली होती अक्षरशः खाली. मी ढसाढसा रडत होती की मी तुझ्यासमोर जिवंत उभी आहेस, बघ मला. बापरे. एकदा बघ मला पूर्ण की मी जिवंत आहे. आणि ते अनुभव तुम्हाला ना इतकं स्ट्रॉंग बनवत जातात. आमच्यामध्ये चुरसही तेवढीच आहे, कॉम्पिटिशनही तेवढीच आहे. स्ट्रेट सांगते, ही कॉम्पिटिशन तुम्हाला कोणामध्येच नसेल, आमच्या नवरा बायको मध्ये आहे. जो पहिली BMW उचलेल दुसरा त्याची पुसणार आहे जाऊन. ही माझ्या गाडीला फडकं मारणार आहे असं म्हणतात बेसिकली. माझ्या गाडीला तू मारणार आहे. लेट्स सी लवकरच. आणि एकाच वेळेला दोघांनी घेतली तर आहेत की पोरं पुसायला. वा रे फडकी. आता आपण खूप सिरियस झालोय, थोडीशी गंमत करूया का? अनुरूप जोडीचे अजब गजब किस्से आम्हाला ऐकायचे तुमच्याकडून. तर यात आता थोडीशी जी नवीन पद्धत आहे त्यानुसार आपण असं आयडिया करणार आहोत की तुम्ही दोघांनी डोळे बंद करायचे, मी प्रश्न विचारणार आणि ते कोण नक्की करतं हे आयदर बोटाने दाखवा, तुम्ही बोलून म्हणू शकता की ही ना त्रासच देते मला किंवा जे काही. पण डोळे मिटा आणि त्यानुसार आपण हा गेम खेळूया. ओके चला स्टार्ट. दोघांपैकी सकाळी अलार्म वाजला की 5 मिनिटं अजून, असं कोण म्हणतं? वा वा वा, एकच उत्तर आलेलं आहे. ती जागीच असते. कोण जास्त वेळा रिमोट हरवतं? ही जास्त टीव्ही बघत नाही त्याच्यामुळे मीच. ओके. पार्टीला जायचं असेल तर कोणाला तयार व्हायला जास्त वेळ लागतो? मला विचारलं तर हिला लागतो जास्त वेळ, पण पण शेवटी लागलाच पाहिजे. मी म्हणजे वाट बघत असतो ही तयार झाली की मग मी तयार व्हायला जाईल. पण त्यांना तयार होऊन किती सुंदर दिसायचं नऊवारीत. मग
घरातील कोणत्या कामाची सुरुवात करायला कोण सर्वात जास्ती आळस करतं? ओ हो हो हो. दोन्ही हात वापरलेले आहेत, एक बोट नाही. झेप. जेवण करताना म्हणजे आता मला असं वाटतं तुम्ही तर जेवण करत नाही, पण चुकून काही करायला गेलात तर गोंधळ कोण घालतं स्वयंपाकघरात? खूपच एकतर्फी प्रश्न होता तर असं नाही वाटत का? एकतर्फी. बरं, शेवटचा. शॉपिंगला गेल्यावर कोणाला जास्त गोष्टींची गरज असते? हे माझ्याकडे नाहीच आहे. तुम्ही? हा, म्हणजे मला वाटतं या बाबतीत ही असं आहे. येस, तुम्ही डोळे उघडू शकता. छान, तुमची उत्तरं अगदी सेम होती, त्यामुळे असं काही झालं नाही की तुम्ही दोघांनी एकमेकांना ब्लेम केलंय. खूपच एकतर्फी प्रश्न होते, पण तुमचे हे मी सांगू शकतो आता. सगळ्याला मलाच असं दोन्ही वा वा, मज्जा आली. आता मला ऍक्च्युली हे पण तुमच्या करिअरच्या बाबतीत पण जाणून घ्यायचंय की एकतर आपण सुरुवात अशी करूया की पूर्ण ब्रह्म उभं करायचंय असं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सांगितलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? हा, म्हणजे अशी होती दीर्घ श्वास. पण मी थोडासा जसं हिने मागे सांगितलं ना, मी प्रश्न विचारतो की मग हे खरंच करायचं आहे का, मग हे याच्या बाबतीत पूर्ण विचार केला आहे का, काय करणार आहे, कसं करणार आहे, सगळं विचार. ते माझी रिॲक्शन अशी असते की हा, मी ऐकायला तयार असतो आणि पण मग मी प्रश्न विचारतो. तर मग या बाबतीत पण असंच होतं. आणि मला वाटतं हिनी बऱ्यापैकी अभ्यास केला होता त्या सगळ्या गोष्टींचा आणि हिला अपेक्षितच होतं की मी हे असे सगळे प्रश्न विचारणार, रेडी होत्या त्या. हा, तर ते म्हणजे रिॲक्शन अशीच होती. म्हणजे मला म्हणजे मी काय म्हणू याचं, म्हणजे असं नव्हतं की लेट्स डू इट, अशी एक्साइटिंग नव्हती, पण अशी जबाबदारीवाली होती की हा, मग हे जर करायचं तर काय करता येईल, मग काय कसं, मग आपण एकटंच करायचं का की अजून कोणाला सोबत घ्यायचं, मग आपल्याला जमणार आहे का, असं सगळं थोडीशी खूप अनेक विचार, शंकाखोर टाईपची. नाही, हा ना खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. ही इज नॉट रिॲक्टिव्ह. He always responds to every question or every situation. आणि ते शिकण्याला आहे याच्याकडनं. मी म्हणजे झान रिॲक्ट असं पटापट 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 डिसिजन घ्यायचे. तर तसं त्याचं नाहीये. एकदा घेतलं का संपलं, पण ते घ्यायला डिसिजन वेळ लावणार, विचार करू घेणार. प्रॉपर रिस्पॉन्स जाईल, प्रॉपर मेसेजिंग, प्रॉपर सगळं जाणार. म्हणजे प्रणव वगैरे सुद्धा लिहितो. ते आवड करायचं चालू शकतं पण नाही लिहिणार. बेसिकली आमच्या इथे एक रूल आहे, गल्ला कितना उठा उतना बता. त्यालाही टार्गेट्स आहेत, मलाही टार्गेट्स आहेत, लेकरांनाही टार्गेट्स आहेत. बसा, डिस्कस करा. ती म्हणतात ना, हम क्यों जन्मे हमें पता नहीं, हम क्यों मर रहे उसके लिए पता नहीं, हमको जिंदा है हमें पता नहीं. असं स्टेट नको, नाही व्हायला पाहिजे. स्टेट असंच पाहिजे की हे सगळं करायचंय, याच्यासाठी रोज उठायचंय. मग ते अलार्म क्लॉकची गरजच नाहीये तुम्हाला, तुम्ही तसेच साटकन उठता. बस, टू मच ऑफ स्लीप. मला अलार्मची फार गरज आहे. आता मला तुम्हाला असं विचारायचंय की अन्नपूर्णा आहे तुमच्या घरात, त्यांच्या हातचा कुठला एक पदार्थ तुम्हाला आवडतो? इंटरेस्टिंग क्वेश्चन, कारण की एक म्हटलं म्हणून अवघड आहे. बरं, सांगा, 2-3 सांगा. नाही, पण ती जो पण पदार्थ करते ना त्याच्यामध्ये इतका जीव लावते की ते सगळेच पदार्थ चांगले होतात. पालक पनीर असू दे, साधी बटाट्याची भाजी असू दे, पुरणपोळी असू दे, थालीपीठ असू दे, पळीचं पिठलं मी जसं म्हटलं ते असू दे, अगदी साधा पिठलं भात जरी केलं रात्रीच्या जेवणाला तेव्हा एकदम सुंदर असतं. त्याच्यामुळे असं एक पदार्थ नाही सांगता येणार. पण म्हणजे हे माहिती असेल तुम्हाला, पण म्हणजे जयंतीने बऱ्याचदा म्हटलं आहे की पूर्णब्रह्माच्या बऱ्याच साऱ्या रेसिपीज हिच्याच आहेत मोस्टली, म्हणजे ते रिसर्च करून आणि त्याच्यात थोडंसं प्रमाण वगैरे ऍड करून. तर जर मी पूर्णब्रह्मामध्ये गेलो तर 2 गोष्टी मला खूप आवडतात, मिसळपाव आणि पुरणपोळी. इतकी कन्सिस्टंट आणि सुंदर टेस्ट असते. मी तर तिला जयंतीला म्हटली होतं की तू अशी ऍडव्हर्टाईज करत जा, बेस्ट पुरणपोळी इन टाउन, असं. इतकी सुंदर आवडतं. आणि हे मीच नाही, पार्थ आमचा मुलगा
तोही हिला म्हणतो की पूर्ण ब्रह्माची पुरणपोळी तू घरी करते त्याच्यापेक्षाही चांगली असते. त्याला कॉम्प्लिमेंट घ्यावं की काय वेगळं आहे, पण म्हणजे मला याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आणि आवडीचा पार्ट कुठला वाटतं माहितीये का? हा जेव्हा पण पूर्ण ब्रह्माला येतो तेव्हा त्याचे पैसे देऊन जातो. किती छान, परफेक्ट आहे. पण हे दॅट इज नॉट अलाउड. बिझनेस मिळणार जिथे बिझनेस याच्या ऑफिस मध्ये मला फुकटच्या सर्व्हिसेस थोडी देणार आहे. बिलकुलच नाही, जमणारच नाही. मला BMW व्हायची आहे. BMW वरनं जे तुम्ही दोघं भांडताय ते आमचं जुनं आहे. आम्हाला कळवा तुम्ही. मी तर म्हणते तुम्ही दोघं एकाच वेळेला घ्याल BMW. बघा. आणि सरप्राईज नाही, मलाच जिंकायचंय. मला जिंकायचं असं म्हण, मी पुरणपोळ्या फ्री करील तुला. काय दुष्ट आहे. पण तू कर फ्री काहीतरी. तुम्ही दोघंही आपापल्या करिअर मध्ये अशा टप्प्यावर आहात की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की यश म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय. खूप आयडियल उत्तर द्यायच्या इच्छित नाहीये, कारण आयडियोलॉजी बरेचदा ना फक्त पेपरपुरती मर्यादित किंवा पुस्तकांपुरती मर्यादित राहते. यश आमच्यासाठी ना ते सगळे सुख आहे. मग त्याच्यात ती फिजिकल सुख पण आलीत आणि मेंटल सुख पण आलीत. की मला आणि प्रणवला अशा रक्षात घेऊन वर्ल्ड टूर करायचा आहे. पण तो असं म्हातारं ते हातात 75व्या वर्षी नाही. आत्ता त्याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे. पोट्ट्यांना ऑलरेडी सांगून ठेवलंय 18 वर्ष झाले डोंगरावर लात मारून हाकलणार घराच्या बाहेर, गेट आउट. आम्ही चाललो. आमचं सेकंड हनीमून व्हायला पाहिजे व्यवस्थित. तो करायचाच आहे, वर्ल्ड टूर करणारच आहे आणि प्रत्येक ठिकाणी पूर्ण ब्रह्माला जाऊन जेवून येणार आहे. वा 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 वा. म्हणजे त्याच्यात बिझनेस कम स्वप्न कम. वा वा. ते सोबतच व्हायला पाहिजे आणि ते अचीव करायचंच आहे. तिथे त्या पॅरिसला जाऊन ना त्या बाकावर बसून मला आता रिप्लाय करायचा आहे त्या लेखाला. देखो अभी अभी लेके रखा है, जा पॅरिस में जाके खा के अब तो नाही रहेगा. असं ते रिव्हर्स लिहायचंय. माझ्यासाठी हे यश आहे. माझ्यासाठी ते यश असंही आहे की केलं यार काहीतरी, बस कर दिखाया. मस्त. असं. तुम्ही सांगा तुमच्यासाठी काय यश. सो दोन पैलू बघू आपण त्याचे. एक जसं ही म्हणाली की एक मटेरियलिस्टिक पैलू आहे की जग फिरायचं आहे किंवा BMW घ्यायची आहे किंवा असं जे काही आहे ते. की म्हणजे आम्ही असंही जेव्हा डिस्कस करतो की असं म्हणतो की आम्हाला या पूर्ण नोकरी करायची नाही मला आणि मध्येच रिटायर व्हायचा आहे. पण रिटायरमेंटचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काम नाही करणार, तुम्ही काहीतरी तर नक्कीच करणार. पण रिटायरमेंटचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी तुमचा जो संचित आहे त्याच्यासाठी तुम्हाला रोज जा हे करा आणि असं सगळं नाही आहे. तर तो एक मटेरियलिस्टिक व्ह्यू आहे की मला ते पण एक यश आहे की ज्याच्यात तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवलेलं आहे किंवा त्याच्यासाठी तुम्ही सोय करून ठेवली आहे. म्हणजे मुलांचं शिक्षण असो, तुमचं घर असो, तुमच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा, बाईक असो, कार असो, बाहेर फिरणं असो, जे काही येते ते एक आहे मटेरियलिस्टिक व्ह्यूने. आणि मला थोडंसं हेही वाटतं की हे सगळं जेव्हा आपण करतो आहे हा भाग, तेव्हा आपले जे सोबतचे लोक आहेत ते आपल्या सोबत असणं आणि तेवढ्याच आनंदात असणं आणि ते मनशांती किंवा पीस ऑफ माइंड असणं की जसंही म्हणाले की नाही आपण आता काहीतरी अचीव केलेलं आहे आयुष्यात, की असं नाही आहे की अगदीच रीता आलो आणि रीता गेलो. तर ते फिलिंग की हो की आपण सोबत आहोत आणि काहीतरी अचीव केल्यानंतरच हे आपण सगळं आनंद सोबत उपभोगतो आहे, हा थॉट म्हणजे इंटरकनेक्टेड आहे पण एक अगदी विचार या पैलूनी आहे आणि ऍक्च्युअली फिजिकल असं. तसं मी तुमचं BMW वरनं भांडण बघतीये, पण तरी सुद्धा ते सोडल्यास असा कुठला विषय आहे की इतकी वर्ष झाली तरी आम्ही या विषयावरनं मात्र भांडतोच. खूप आहे. कपडे. सांगितलं त्यांनी अति डिसिप्लिन व्यक्तिमत्व असल्यामुळे फार त्रास देतो बाबा.
आणि माझं असं असतं कबर्डमध्ये जायचं, असं काढायचं, पटकन घालायचं आणि मोकळं. याचं म्हणजे हा जाणार असा तो व्यवस्थितपणा. ऋतिक रोशन दाखवलाय बघ याच्यामधला हे आता कुठलं ZNMD. जिंदगी तो अगदी सगळं नीट, व्यवस्थित असं सगळं करणार. अगदी तसं त्याची पेटी पण बघशील ना ते सुटकेसही भरताना इतका राग येतो मला, इतका राग येतो. कोण मार्क देणार आहे? त्यांना छान वाटणार आहे. माझं त्याच्यावर वाचतोच. म्हणजे माझी सुटकेस जेव्हा लावायची असते ना तेव्हा मी त्याच्यावर अशी बसून बिसून चेन बिन लावते, एवढं कोंबलेलं असतं. सगळं इकडं तिकडनं टाकायचं बरोबर आणि निघायचं. आणि हा म्हणजे असं सहज ओके आय एम रेडी. असा नसता. आटोप लवकर. म्हणजे नाही पण ते घडी वगैरे करून मला आवडतं. अरे पण घडी करण्याचा कमाल कशाची असते? घडी कशाची, कुठल्या कपड्यांची सगळ्या करतात? गोष्टी. चांगल्या घड्या करतात, चांगल्या कपड्यांच्या घड्या करतात. धुवायला टाकणाऱ्या कपड्यांच्या घड्या गोडी करून ठेवतात अरे ते का? कसं काहीच्या काही ते कसं असं- मला हो बेकार आहे. मला दिसतं ते. पटतंय हे. मी अशीच आहे. हो. आता धुवायला टाकायचे कपडे किंवा त्याच्यावर घरात व्यवस्थित घालायचे प्रेसवाल्या कपडे, घड्या. हा. मला घरात म्हणे, घालायचे. माझे कपडे धुवायला टाकायचे. म्हटलं बरं ठेवले का? हो ठेवले. मी आपली गेली कुठे आहेत? कुठे धुवायचे? आणि माझ्या कबडकडे बडावं सगळं सगळंच धुवायला. वा वा वा. तर ह्याच्यावरनं अक्षरशः रोज वाचतात रोज. आणि ह्याच्याच विषयी मग तुम्हाला राग आहे का की नाही, तसं नाही, त्या नाही. करत नाहीत? माझं असं आहे की तुला राग येतो मला मान्य आहे, पण हिअर वी अग्री टू डिसाइड मी असंच करणार आहे. वा वा. पण आता तेव्हा तुम्ही पॅरिसमध्ये बाकावर बसून एक पत्र लिहिलं होतं. हो. आता मुलं पत्रच लिहित नाहीत एकमेकांना, तर पत्रव्यवहार शून्यातच गेल्यात जमा आहे. शिवाय आपण आता म्हणालो जेनझी मुलं अल्फाबेट्स मध्ये बोलतायत, खरंच आहे. किंवा प्रेम व्यक्त करायला सुद्धा एक स्माइली पाठवली तरी त्यांना असं वाटतं की कळलं की माझं प्रेम आहे तुझ्यावर. तर इथे आपण या द अनुरूप शो मध्ये जाता जाता एकमेकांसाठी पत्र बोलणार आहोत, म्हणजे अगं बाई. वोकल पत्र. पण ते जसं पत्र आपण लिहितो तसंच असणं अपेक्षित आहे की प्रिय किंवा तुमचा रिगार्ड्स. रिगार्ड्स. तर तेव्हा लिहिलेलं पत्र आणि आज इतक्या वर्षांनी आत्ता तुम्हाला पत्र लिहायचंय, पण बोलून ते लिहायचंय. प्रिय मुनीस, अनुरूप पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा बसून खूप साऱ्या गोष्टी बोललो, इतकं छान वाटलं मला की आपलं पूर्ण आयुष्य आपण पुन्हा जगलो, पुन्हा त्या गोष्टी आठवल्या, पुन्हा त्या म्हणजे कुठल्या विषयांवर आपण भांडलो होतो, कुठले इमोशनल एक्सपिरियन्सेस आपण तेव्हा घेतले होते जे आपण पुन्हा शेअर केले. तर ते सगळं पुन्हा जगणं मला खूप छान वाटलं. आणि हा एक खूप वर्षांनी वेगळाच अनुभव आहे की आपण दोघं आजूबाजूला बसलो होतो आणि खूप 3 तास बसलो होतो. तो अगदी न विसरण्यासारखा अनुभव आहे. पण मुख्यत्वे करून हे कसं झालं आणि का बरं झालं आणि त्याच्या मागच्या किती मोठ्या भावना होत्या आणि आहेत आणि राहणार आहेत त्याची उजळणी झाली पुन्हा. त्यामुळे फार छान वाटलं आणि होप की आपण असे पुढले कित्येक वर्ष असंच करत राहू. रिगार्ड तुझाच. हा, मी वाट बघत होते. 3 बदाम आणि खाली माझं नाव. वा वा, मस्त मस्त, खूप छान पत्र आहे हे, खूप आवडलं. आता माझं पत्र म्हणजे मी याच्यासाठी लिहिलेलं बेसिक पत्र होतं ते, तर ते मी तसंच्या तसंच सांगू शकेल. पण आजतागायत जेवढा बिनधास्त वागला तेवढाच वागत राहिले का, आणि आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही तसाच राहा, कारण तुझ्या आधी मी जाणार आहे. कारण माझ्या आधी तू गेला हे तर मी कसं थांबू काय? शकणार नाही. प्रेम कुठे आलं इथे? तुम्हाला मी धमकी पत्र देते. लिहिते आहे ना. धमकी मी देते. पत्र लिहिते. भांडण आलं, Do not धमकी disturb. देते मला. माझं पत्र चाललंय, मी तुझ्या पत्रात मी कोलमडली काही हे बरोबर आहे. तर मी जाणार आहे आधी. हा. तर मी जाणार आहे. जर तू गेलास तर तुझ्या मागोमाग मी येतेच आहे. सोबत जाण्याबद्दल काय विचार आहे? नको, माझी BMW घेऊन मी येईल. त्यातही BMW आहे. पाहिजे. तर जसा आहेस तसाच राहा आणि तसाच
उत्कृष्ट नवरा, उत्कृष्ट बाप आणि उत्कृष्ट साथीदार इथे चुकलं कापलं ते सगळं लिहिल मी तिथे. आणि उत्कृष्ट साथीदार म्हणून राहा. तू आहेसच तसाही हँडसम. माझ्या मामीनी तुला म्हटलंच आहे की राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तसाच राहा. प्रोटीन शेक पीत राहा. 6 काय 6 फीट काय काय जे काय करायचं तुमच्या छात्या बित्या वाढवायच्या ते सगळं करत राहा. तेवढाच आनंदी राहा आणि सुखी राहा. बस. तुझीच मोनी. खूप छान, खूप छान. दोघांच्याही आपापल्या स्टाईलमध्ये पत्र झालंय. खूपच मस्त. आता आम्हाला संसाराचं अनुरूप सूत्र हवंय आणि मला असं वाटतंय तुम्ही ते देऊ शकता. तर प्लीज तुमच्या मते काय सूत्र? माझ्या मते संभाषण आणि एकमेकांना समजून घेणे हेच सूत्र आहे. कारण की गोष्टी बदलत राहतील, अवतीभोवतीचे लोक बदलत राहतील, नवीन जबाबदाऱ्या येत राहतील. जोपर्यंत संभाषण सुरू आहे आणि एकमेकांना समजून घेणं सुरू आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. बस. माझ्या मते विश्वास एकमेकांवरचा प्रचंड विश्वास पाहिजे. कुठेही शक की गुंजाईश ना हो. कधीच नाही, येऊच नाही द्यायचं त्याला. आणि स्पष्ट वक्तेपणा, क्लीन थॉट प्रोसेस ठेवा. एकमेकांना क्लिअरली सांगा, घाबरू नका, काहीच तुटणार नाहीये. कारण एका बंधनात तशी जुळलेलो आहोत. कुठं जाणार आहे? इथंच आहे की. मग बोल ना मोकळेपणाने. सांगू तर बघ एकदा, ऐकेल की तो. असा विश्वास ठेवा. हेच सूत्र आहे, बाकी काहीच नाही. मग सक्सेसफुल आहे सगळंच. क्लास. जसं कपूरनी म्हटल्यासारखं नाही, कधी नवरा पेपरवेट राहील, कधी बायको पेपरवेट. कागद फडफडत राहतील. फारच छान. किती वेळा बापू येतात. हो, करेक्ट. आता तुम्हाला गोड आवडतं असं तुम्ही सांगितलंय, तर आम्ही गुलाबजाम तुम्ही एकमेकांना भरवावेत अशी आमची इच्छा आहे. वा वा. मी खाऊ. कारण तुम्ही इतकं लोकांना खाऊ घालत असता, आता तुम्ही एकमेकांना खाऊ घाला. बघा, हिला आवडत नाही गोड जास्त. हो? हे काही नाही, स्वतःला खायचे दोन्ही. नाही, मी म्हणत होतो 1.5 मी खाईल. 1.5 मी खाईन. किती गोड. वा वा. वा. देऊन देतो का? ठेवून दे. त्यांना खायचं आहे. अगदी छान. आणि हे एक छोटस तुम्हाला गिफ्ट, तुमच्याच हाताचे ठसे आहे. अगं बाई, अरे वा, हे झाले इतक्या छान सुंदर. आणि किती छान फ्रेम पण केली त्याची. है ना? वा वा. आवडलं धन्यवाद तुम्हाला? यार. व्हेरी नाईस. मस्त. तारीख पण लिहिली आहे. पत्राला जशी मी साथ दिला मी ते- अरे बस. पत्रच आहे, प्रिय आहे, सगळं आहे, रिगार्ड सगळं आहे. वा वा. सुंदर, छान. तन्मय सरांना, गौरी मॅडमला थँक्यू अरे फॉर सच अ ग्रेट कॉन्व्हर्सेशन. मज्जा आली. आम्हाला पण खूप मज्जा आली आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. खरंच तुम्हाला जरी असं वाटत असेल तर तुम्ही हंबल आहात, पण फारच मज्जा आली. आणि आय एम शुअर की अनेक अशी कपल्स असतील ज्यांना हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर थोडीशी जाग येईल, थोडीशी जाणीव होईल, नाही का? त्यामुळे थँक्यू सो मच. खूप मजा आली. आम्हाला थँक्यू बोलवल्याबद्दल. थँक्यू. येस. आणि असाच आमचा हा शो बघत राहा. आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. अनुरूपचा हा शो बघितल्याशिवाय जायचं नाहीये, कुठे हलायचं नाहीये. पूर्ण शो नीट बघायचे. 11 सेकंद म्हणजे रील हलवायची नाहीये, हे आधीच सांगते. यांना फॉलो करा, कारण येणारे पूर्ण 50 कपल्स, करेक्ट 50 कपल एकदम सॉलिड येणार आहेत. त्याच्यामुळे याचं प्रमोशन नाही, मी मनापासून सांगते, कारण टीम एकदम मेहनतीने काम करते. सो प्लीज हे सगळे तुम्हा नवीन जनरेशन, जे आता लग्नाळू जनरेशन किंवा येणारे सगळे लग्नाला उभे राहणारे, त्या सगळ्या जनरेशनसाठीचा हा प्रयत्न आहे. ही एक समाज व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये ऐकून काही लोक शिकतात आहेत, पाहून काही लोक शिकतात आहेत. तर हे शिकून, ऐकून, स्मरून, चिंतन, मनन सगळं करा आणि मग राईट डिसिजन घ्या. व्यवस्थित रिस्पॉन्स करा.
लाईफ एकदाच येतोय, त्याला बेस्ट ऑफ द बेस्ट करण्यासाठी एवढे सगळे लोक उभे आहेत. सो थँक्स टू द अनुरूप ग्रुप आणि बघत राहा. आणि आता जाता जाता एक रिच्युअल आहे आमचं, द अनुरूप शोला आपण लोकांना सांगणार आहोत की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. अनुरूप शो. येस.